सुकृत चॅनल म्हणजे लिटरली दुसऱ्या व्हिडिओत तो मॉनिटाईज झाला. हे आहेत सुकित भाऊ, प्रसिद्ध ट्रॅव्हल आणि फूड यूट्यूबर, अथांग क्रिएशनचे मालक, ज्यांनी कित्येक लोकांना तुमच्या भावना सुद्धा यूट्यूब शिकवलंय. नाही म्हणजे हा गैरसमज सगळ्यांचाच होतो, कारण साहजिकच असं वाटतं की या एपिसोडमध्ये सुकित भाऊ सांगणार आहे कंटेंट क्रिएशनचा खरा गेम काय, 95% क्रिएटर्स फेल का होतात. हे तुमचे जे असे तुम्ही ठरवलेले ठोकताळे असतात ना, ते तर इतके तुटतात ना, कारण आपण असं उगाच समज करून ठेवलेला असतो की मित्रांनो, प्रॉब्लेम अल्गोरिदमचा नाही आहे, प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला त्या गेमचे नियमच माहित नाही. त्यामुळे जेव्हा सुकृतजीची निर्मिती करत होतो तेव्हा हे पक्क डोक्यात होतं की निश पक्का पाहिजे. वेळ आली आहे हा यूट्यूबचा गेम शिकायची. चला, एका प्रो यूट्यूबर सारखं मिलियन्स ऑफ व्ह्यूज आणि सबस्क्रायबर कसे मिळवायचे सगळं शिकूया थेट सुकित भाऊकडून. नमस्कार सुकित भाऊ, वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. 2 वर्षापूर्वी तुझ्याकडून मास्टर क्लास घेतला तेव्हा मी हे स्वप्नात सुद्धा अपेक्षित केलं नव्हतं की 2 वर्षानंतर माझ्या पॉडकास्टवर सुकित भाऊ आपल्या सोबत गप्पा मारायला येतील. सो दिस इज लाईक अ ड्रीम कम ट्रू. थँक्यू सो मच. नमस्कार अमेरिकन भाऊ, आणि खूप भारी वाटतंय की बोलवलं मला, आणि पहिल्यांदा आयुष्यात माझा कोणीतरी अमेरिकेवरनं इंटरव्ह्यू घेते. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला सांगायची की मास्टर क्लास बद्दल बोलण्याचे अजिबात अमेरिकन भाऊला मी काही पैसे बिसे दिलेले नाहीयेत किंवा याची काही जाहिरात नाहीये. याचाच उत्स्फूर्तपणे आलेला आहे आणि खूप छान वाटतंय. मी पण म्हणजे इथे रात्री मी बसलोय आणि तिथनं तुम्ही सकाळी घेताय आय थिंक इंटरव्ह्यू. तर अमेरिकेवरनं भाऊ आपला इंटरव्ह्यू घेतोय, लय भारी वाटतंय. मला ह्या गोष्टीने सुरुवात करायची वाटेल सुकित. खरंच तो जो मास्टर क्लास होता मी आणि पल्लवीने घेतला तुझ्यासोबत आणि अरुणासोबत, आपण 2-3 आठवडे तुम्ही आमच्यासोबत असं उशिरा आपण ऑनलाईन करायचो तो क्लास. एक नवीन कंटेंट क्रिएटर जेव्हा सुरुवात करतो त्याची कंटेंट क्रिएशन जर्नी, तेव्हा एक स्वाभाविक त्याच्या मनात विचार येतो की जास्तीत जास्त लोकांनी आपला कंटेंट बघायला पाहिजे आणि त्यासाठी स्वाभाविक भाषा म्हणजे इंग्लिश असा माणूस विचार करतो, कारण युट्यूब हा इंग्लिश प्लॅटफॉर्म आहे. अगदी. पण जेव्हा आणि मी त्याच दृष्टिकोनातनं मी पण माझं चॅनल आधीच सुरू केलं, जसं मी तुला सांगितलं. पण जेव्हा मी तुझ्यासोबत खरं बोललो आणि तू जे मला आणि पल्लवीला काइंड ऑफ तू सांगितलं की खरंच राहुल, मराठीकडे तुम्ही सिरियसली बघा. आणि मला वाटतं भरपूर नवीन कंटेंट क्रिएटर्स ही चूक करतात अजून सुद्धा, आणि अजून सुद्धा भरपूर मोठा गॅप आहे आपल्या मराठी कंटेंट क्रिएशन इंडस्ट्रीमध्ये. अगदीच. नाही म्हणजे हा गैरसमज सगळ्यांचाच होतो, कारण साहजिकच असं वाटतं की सेमच गोष्ट म्हणजे सेम कष्ट जर मी वेगळ्या भाषेत दिले तर माझा ऑडियन्स जास्त वाढतो. आणि ऑफकोर्स आता इंग्लिशचा ऑडियन्स कित्येक पट जास्त आहे मराठीच्या, हिंदीचा ऑडियन्स पण कित्येक पट जास्त आहे. पण परत जे आपण आपल्या भाषेमध्ये व्यक्त होऊ शकतो ना, हे काय स्क्रिप्टेड नाहीये. म्हणजे तुम्ही जेव्हा क्रिएटर, ऑफकोर्स स्क्रिप्टिंग असतं, पण तरी तुम्ही मनापासून व्यक्त होता, स्वतःची स्क्रिप्ट तुम्ही स्वतःच लिहिता. आणि अशा वेळेस साधी गोष्ट आहे ना, म्हणजे इंग्रजी तर जाऊच दे, म्हणजे अजूनही आपण माय नेम इज, दॅट इज अ कॅट, 2000 पीपल असं आपण एक छान वाक्यरचना जी मी मराठी माध्यमात शिकलोय, तशाच पद्धतीने आपण वाक्यरचना बनवतो. हिंदी सुद्धा आपण मेरे को तेरे को असंच ते होतं. पण मराठी अशी भाषा आहे की जी आपली भाषा आहे, म्हणजे आपली मराठी भाषा आहे म्हणून मराठी. जेव्हा आपण आपल्या मातृभाषेमध्ये व्यक्त होतो, खूप मनापासून व्यक्त होतो, आणि ते छान पद्धतीने लोकांसमोर आणता येतं. ही झाली एक गोष्ट. म्हणजे आणि परत कसं आहे की आपल्याला दर आठवड्याला कंटेंट क्रिएट करायचंय. त्यामुळे तुम्ही दरवेळेस कृत्रिम भाषा नाही आणू शकत तुमच्या कंटेंटमध्ये. त्यामुळे आपल्या भाषेत करणं कधीही बेस्ट गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये अजून तितके क्रिएटर्स नाहीयेत. नाही म्हटलं तरी 8 ते 10 कोटींची लोकसंख्या आहे मराठीची. आणि बघायला गेलं तर अजून म्हणजे लाँग फॉर्मॅट पण म्हणतोय मी, YouTubeचा लाँग फॉर्मॅटचा कंटेंट खूप कमी चॅनल्स आहेत की जे क्रिएट करतायत, आणि अजून खूप मोठी गॅप आहे आणि तिथे कॉम्पिटिशन नाहीये अजून सुद्धा. त्यामुळे तुम्ही तो कंटेंट नक्कीच निर्माण करू शकता. थोडासा जर तुम्हाला युट्यूबचा जर एक काय म्हणतात एक प्लॅटफॉर्म एस्पेशली ॲज अ बिझनेस व्यवसाय म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे बघत असाल, तर ट्रस्ट डेव्हलप करायला ते ते म्हणतो ना आपलं तुमचं नॅचरल आणि तुम्ही म्हणजे फेकगिरी चालणार नाही. ऑडियन्स ते पकडून घेतं आणि त्याच्यामध्ये मग आय थिंक ते तुमची भाषा, तुमची मदर टंग ते म्हणजे फार मोठं तुमचं ॲसेट बनू शकतं. अगदी म्हणजे तुम्ही मित्रांशी ज्या भाषेत बोलता, तुम्ही शिव्या ज्या भाषेत घालता, तुम्ही घरच्यांशी ज्या भाषेत बोलता, त्या भाषेतच जर तुम्ही कंटेंट बनवलं, आणि परत मी तेच म्हणतोय, मराठी म्हणजे परत तिथे प्रमाण मराठी वगैरे मला म्हणायचं नाहीये. जर तुमचा कोल्हापुरी टोन असेल तर कोल्हापुरी, विदर्भ स्टाईल असेल तर विदर्भ. उलट सगळ्यात भारी गोष्ट मला काय वाटते, की सोशल मीडियामुळे असेल किंवा डिजिटल कंटेंटमुळे असेल, सगळ्या पद्धतीचे जे लहेजे आहेत ना, ते स्वीकारले गेले.
तर आधी एक असं खूप होतं ना, की पुण्या मुंबईचीच मराठी भाषा बोलली पाहिजे आणि माध्यमामध्ये तशाच पद्धतीची भाषा असली पाहिजे. पण आता ते तसं झालंय, की आवडतं लोकांना, की कोणीतरी सातारी टोनमध्ये बोलत असेल, कोणी सांगली स्टाईलमध्ये बोलत असेल, तर उलट ते जास्त खरं वाटतं आणि ते स्वीकारलं पण जातं, मला असं वाटतं. या इथे थोडासा साईड टॉपिक आपण स्टेप करूयात. पण भरपूर लोक ना ट्रोलिंग हे करतात, एस्पेशली भाऊंच्या भाषेवर ना, कारण भाऊना आणि 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 अरे! पाणी आणि पाणी. अरे, हे बघ, अमेरिकन भाऊ नावात आहे म्हणल्यावरती शो, शो असे उच्चार करून चालणारच नाही आपल्याला. आणि जे तुम्ही बोलता मला मला परत तेच म्हणायचंय. हे ना म्हणजे मला हे भाषेचे माफिया वाटतात, खरं सांगतो. हो. हे जे असे बसलेले असतात ना, हे गळून जायला लागलंय सगळं. कारण आधी तेच होतं ना, म्हणजे तुम्ही जर अगदी बघितल्या सीरियल चॅनलवरच्या किंवा काय, अशी प्रमाण भाषा पाहिजे असं ते होतं. पण आता खासरे बघा किंवा बरेच माझी आजीचा जो चॅनल आहे तो बघा. त्यात ज्या पद्धतीने त्या रेसिपी सांगतात, ते भिडतं ना मनाला कुठेतरी. त्यामुळे हे महत्वाचं नाहीये, की तुम्ही कुठल्या लहेजेने बोलता. आता मी पुण्यात वाढलोय. त्यामुळे मी जर भावा वगैरे कोल्हापूर स्टाईल बोलायला लागलो ना, तर खूप खराब दिसेल ते. कारण माझा नाहीये तो टोन. म्हणजे मी लहानपणी तसा वाढलेलोच नाहीये. त्यामुळे तुमची जी भाषा आहे, तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, त्या पद्धतीने बोलायला पाहिजे असं मला वाटतं. ते जास्त भिडतं मनाला. ओके, आता आपण आहे ना थोडंसं गाडी थोडी रिव्हर्समध्ये घेऊयात आणि सुरुवात करूयात द काय म्हणतात अर्ली डेज. मला आठवतं आपली सगळ्यात पहिली भेट ना सुकीत आय थिंक 2018 का 19 मध्ये ते स्टोरी टेलचं एक कथाकथन रीडिंग सेशन होतं. तेव्हा तिथं झाली होती. तू बरोबर. तुझ्या त्या आपल्या बुलेट बुलेट होती तुझ्याकडे बहुतेक. बुलेट अजूनही आहे. ती अशी म्हणजे मला ती विकली जात नाही माझ्याकडनं. ती कधी खराब झाली तरी मी ती जपून ठेवली अजून. वाह! 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 तिच्यावर तू व्हिडिओ पण केला होता मला आठवतं. सॉलिड आहे मला तो जो तो व्हिडिओ एवढा आवडला होता, पण तो व्हिडिओ फ्लॉप झाला इफ आय रिमेंबर. तो आयुष्यात माझा अजिबात न चाललेला व्हिडिओ होता. 4था-5वाच होता आणि मला असं वाटलं की खूप लोकं बाईक वेडे आहेत त्यामुळे चालेल वगैरे. पण मला मला आता जाम आवडला तो व्हिडिओ. पण आय थिंक तो व्हिडिओ इज अ गुड सेग्वे इंटू अवर टॉपिक. आपल्याला जे वाटतं लोकं बघतील, ते लोकं बघत नाही. अगदीच, अगदीच. म्हणजे हे तुमचे जे असे तुम्ही ठरवलेले ठोकताळे असतात ना, ते तर इतके तुटतात ना, कारण आपण असा उगाचच समज करून ठेवलेला असतो, की याच्यात मी खूप जास्त कष्ट केलेत, आता हा चालेल आणि काही चालत नाही. आणि एक जनरली आपण हा आठवडा काढायला म्हणून एखादा व्हिडिओ केलेला असतो आणि तो जोरदार चालतो. म्हणजे असं ते ते तर दरवेळेसच होतं. तर सुखी ची तू सुरुवात केली तेव्हा तेव्हा तू ऑलरेडी कंटेंट जगतात ऑलरेडी नी डीप होतास. तू उर्मिला सोबत कित्येक वर्ष काम करत होता. हो. त्याच्यामुळे तुला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स होता. आणि सुकीरजीचा लॉन्च आय थिंक कुठेतरी तो चांगल्या एका फाउंडेशनवर झाला त्यामुळे त्या गोष्टीमुळे. नाही तेच म्हणजे खरं सांगायचं तर मी आणि उर्मिला म्हणजे आता हे सोशल मीडिया, YouTube या गोष्टी येण्याच्या आधी पण आम्ही कंटेंटमध्येच काम करतोय, दोघंही. म्हणजे माझं स्वतःचं मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर मी माध्यमामध्येच काम करत होतो. म्हणजे वृत्तपत्रामध्ये काम करत होतो. त्यानंतर स्टोरीटेल सारख्या जो ऑडिओ प्लॅटफॉर्मचा ॲप आहे त्याच्यासाठी मी काम करत होतो. उर्मिला सुद्धा टेलिव्हिजन, चित्रपट म्हणजे कंटेंट क्रिएटरच आम्ही होतो. फक्त माध्यम जे होतं ते वेगळं होतं. कंटेंट काय पद्धतीचा पाहिजे याचं स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं. कारण आम्ही कुठल्यातरी आता मी न्यूजपेपरसाठी काम करत होतो, उर्मिला टेलिव्हिजनसाठी काम करत होते. त्यामुळे आम्ही स्वतःला व्यक्तच करत होतो. फक्त माध्यमं वेगळी होती. त्याचा फायदा खूप झाला. म्हणजे जवळ आम्ही दोघंही म्हणजे आता मी जवळ स्टोरीटेलमध्ये 6 वर्ष काम केलं ॲज अ पब्लिशिंग मॅनेजर. जेव्हा म्हणजे मराठी कादंबऱ्यांची निर्मिती करणं, लेखकांसोबत काम करून, हे माझं काम होतं आणि त्याच्या आधी 7 वर्ष मी रिपोर्टर म्हणून काम करत होतो. आणि मी हो. तेव्हा 7 वर्षामध्ये मेजर जे आहे ते मी ट्रान्सपोर्ट बीट कव्हर केलंय. एव्हिएशन, रेल्वे त्यामुळे फिरणं, त्या सगळ्या आतल्या टेक्निकॅलिटीज या मला आधीपासून माहिती होत्या. त्याबद्दलचा अभ्यास होता असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण तेच बीट मी कव्हर करत होतो. फक्त YouTubeमुळे झालं असं, की स्वतःचं चॅनल किंवा स्वातंत्र्य आलं, की मला जी गोष्ट मांडायची आहे ती मी मांडू शकतो. कारण तो चॅनल आपला आहे. त्यामुळे रिस्क पण तुमची आहे आणि जी फळं मिळणार आहेत ती पण तुम्हालाच मिळणार आहेत. मला मला असं वाटतं ना, की तुझं म्हणजे सुकीरजी जे चॅनल आहे ना, यू आर वन ऑफ म्हणजे यू आर वन ऑफ द फ्यू पीपल आपल्या मराठी कंटेंट क्रिएटर्स मला हू इज जो लेझर शार्प फोकस आहे त्याच्या निशवर. म्हणजे हं, ट्रॅव्हल आणि फूड राइट? तू हं. ते पकडलंयस आणि तू म्हणजे आय जस्ट म्हणजे मला ते जबरदस्त आवडतं. म्हणजे निश पकडून एका कंटेंट क्रिएटरने कंटेंट कसा बनवायला पाहिजे याचं तू प्राईम एक्झाम्पल आहेस. तर तू हे म्हणजे व्हेन यू स्टार्टेड सुकीरजी, डे 0ला तुला माहित होतं की धिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू?
हो, त्याचं कारण असं होतं, की उर्मिला निंबाळकर चॅनल आम्ही त्याच्या खूप आधी चालू केला होता. म्हणजे 2018 साली उर्मिला निंबाळकर चॅनल चालू केला. सुरुवातीला उर्मिला होती 6-7 महिने. त्यानंतर मी पडद्यामागे होतो. म्हणजे कॅमेरा करणं किंवा ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बाकीच्या गोष्टी स्ट्रॅटेजी असेल, त्या मी सांभाळत होतो. त्यामुळे तिथे मी बऱ्याच वेळा प्रयोग केले होते. म्हणजे तिथे मी ट्रॅव्हल व्हिडिओज करायचो, उर्मिलाच्या चॅनलवरती. आणि ते का करायचो? कारण तिला दर आठवड्याला करायला लागायचं आणि मग ते दर आठवड्याला करताना ती जर दमली, तर तिला काहीतरी ब्रेक मिळावा. म्हणून फिलर काहीतरी बाबा द्यावा म्हणून मी ट्रॅव्हल व्हिडिओज करायचो. आणि प्रेक्षक तर मी आधीपासून होतो. मी आणि उर्मिला दोघंही आम्ही प्रचंड YouTube कन्झ्युम म्हणजे अगदी जेव्हा जोरदार जिओ आलं भारतामध्ये आणि जिओमुळे इंटरनेट खूप स्वस्त झालं आणि तेव्हा जोरदार आपण मोबाईलवरती सुद्धा कन्झ्युम करायला लागलो. तेव्हापासून म्हणजे 2016 आम्ही म्हणेन 15-16 पासून आम्ही जोरदार प्रेक्षक वर्ग होतो. तेव्हा पण मी खूप ट्रॅव्हल ब्लॉग्स, खूप कंटेंट क्रिएटर्सचा कंटेंट बघायचो. त्यामुळे दोघंही प्रेक्षक होतो आणि उर्मिलाच्या चॅनलवरती मी जवळ-जवळ 3 वर्ष ट्रायल एंड एरर बेसिसवरती गोष्टी केल्या होत्या. उलट ते मला बरं असायचं, की अरे हा आठवडा तुझा आहे, तुला हवं ते कर. त्यामुळे काही चिंता नव्हती. चॅनल काय माझा नाहीये असं असं ते थोडं कुठेतरी डोक्यात होतं. आणि उर्मिलाचा कंप्लिटली मला फ्री हँड होता, की अरे आपण करून बघू तुला काय वेगळं करायचंय. हे पण खरं तर चांगलं असतं, की जेव्हा चॅनल नवीन असतो ना, तुम्हाला वाटेल ते प्रयोग करून बघता येतात. त्यामुळे तिथे मी प्रयोग करून बघितले होते. त्यामुळे मला हे कळलं होतं, की ट्रॅव्हल आणि फूड हे इंटरेस्टिंग आहे. मला करायला मजा येतेय. आणि मराठीमध्ये तसं बघायला गेलं तर लाँग फॉर्मॅटचा ते व्हिडिओ करणारे क्रिएटर्स खूप कमी आहेत. हेही अजूनही कमीच आहेत आणि ते. नाही कळत. त्यामुळे जेव्हा चालू केलं आणि परत ना उर्मिलाच्या चॅनलच्या वेळेस आम्ही दोघंही खूप शिकलो होतो. कारण खूप चुका आम्ही 2.5 वर्ष आमचा एक असा निशच नव्हता. आम्ही दोघं जे आवडेल ते, असं आम्ही करत होतो. म्हणजे एक म्हणतात ना, की फोकस ठेवून तुम्ही एक निश ठेवता आणि सीरीज तुम्ही आणता. वेगवेगळ्या तुमच्या आयपीज तुम्ही निर्माण करता, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, छानपैकी पात्र निर्माण करता नवीन. तर असं आम्ही काहीच करत नव्हतो. आज या आठवड्यात हे वाटलं, हे करूयात. पुढच्या आठवड्यात ते वाटलं, ते करूयात. उर्मिलाला किंवा आम्हाला जेव्हा निश सापडला उर्मिला निंबाळकर चॅनलचा, तेव्हा तो झपाट्याने चॅनल पुढे गेला. त्यामुळे जेव्हा सुकीर्तजीची निर्मिती करत होतो, तेव्हा हे पक्कं डोक्यात होतं, की निश पक्का पाहिजे. आणि त्याची जी प्रक्रिया आहे निश मिळण्याची, ती उर्मिलाच्या चॅनल थ्रू आधीच झाली होती. त्यामुळे तिथे वेळ नाही लागला. तिथे पटकन झालं. खरं सांगायचं तर सगळ्या चुका उर्मिला निंबाळकर चॅनलवरती करून झाल्या होत्या. करून झाले होते. राइट. त्यामुळे सुकीर्तजी चॅनल करताना तरीही चुका होतातच. म्हणजे मी काय असं म्हणणार येस. नाही, की सगळं बिनचूक होतं. अजूनही चुकतात गोष्टी, अंदाज चुकतात. पण तरी त्यामुळे इम्पॅक्ट जास्त लवकर मिळाला. उर्मिला निंबाळकर चॅनलला 2.5 वर्ष आम्हाला शून्य इम्पॅक्ट होता. म्हणजे आम्हाला काहीच मिळत नव्हतं. 2.5 वर्ष हं. आम्ही नुसतं करत होतो. तर तसं नाही झालं. सुकीर्त चॅनल म्हणजे लिटरली दुसऱ्या व्हिडिओत तो मॉनिटाईज झाला आणि म्हणजे त्याची म्हणजे आता तर व्ह्युअरशिप ऑलमोस्ट मी म्हणेन की मिलियनच्या चॅनलची असते त्या लेव्हलची मिळायला लागली. कारण आधीपासून म्हणजे चॅनलच्या पेक्षाही जास्त म्हणजे चॅनलचे जितके सबस्क्रायबर आहेत त्याच्यापेक्षाही जास्त व्ह्युअरशिप आधीपासून मिळत होती आणि आत्ताही मिळतीये. त्याचं कारणच ते होतं की ती आधीची कुठेतरी पुण्याई किंवा जो अनुभव होता कामाचा तो इथे उपयोगाला आला असं झालं. हे 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 पण मी तुझ्या चॅनल बाबतीत नोटीस केलंय. तुझं एकमेव चॅनल आहे जे मी असं नोटीस केलंय, की व्ह्यूज हे अल्मोस्ट कंपॅरेबल असतात सबस्क्रायबरच्या रेंजमध्ये. हं, म्हणजे हं. 2-3 लाख सबस्क्रायबर आहेत. 3 लाखच्या वरतीच आहे तुझे राइट. पण हं. तुझे व्ह्यूज पण 1,00,000-2 लाखच्या आसपास त्या रेंजमध्ये असतात. नॉर्मली नाहीतर जे असे मिलियन्सवाले कंटेंट क्रिएटर्स असतात, हं. ते रेअरली ब्रेक 1,00,000-2 लाख हं. नाउडेज. पण म्हणजे हं. दॅट शोज की तुझं ऑडियन्स भरपूर एंगेज्ड आहे आणि बऱ्यापैकी कंटेंट बघतात. थोडंसं ना आपण आहे ना, निश हा आता एक इंग्लिश शब्द आहे. हं. थोडं निश या शब्दाला तू एक्सप्लेन कर आपल्या मराठी व्ह्यूअरसाठी. हो, निश कारण का बरेच लोक गरजेचं असतं आणि YouTubeसाठी एस्पेशली का गरजेचं आहे? राइट. म्हणजे आता हा खरं तर निश हा खूप शब्द सगळीकडे बोलला जातो. काय नक्की एक्झॅक्टली निश म्हणजे? खरं सांगायचं तर म्हणजे तांत्रिक भाषेत न जाता मी स्पष्टपणे सांगेन, की निश म्हणजे काय तर तुमचा विषय, तुमचा कुठला विषय आहे, तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल आणि तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही ती गोष्ट सांगणार आहात. तर हे म्हणजे निश आहे. म्हणजे तुमचा विषय अगदी थोडक्यात सांगायचं तर तुमच्या चॅनलचा विषय काय असेल आणि त्यात बरेच लोकं मग ही गफलत ही होते, की नाही मला हेही आवडतं, मला तेही आवडतं, असं नाही. यामध्ये एक काहीतरी पक्कं पाहिजे आणि जसं शेती आणि त्याला पूरक पोषक. मेन शेती आणि मग काय कुक्कुटपालन असेल, पोल्ट्री असेल, हे जर सेम जातं. पण बरोबर. शेती आणि डायरेक्ट आय-टी असं ते नाही होत. म्हणजे बरोबर. तुम्हाला विषय आणि त्या विषया निगडीत गोष्टी पाहिजेत. जसं आता ट्रॅव्हल आहे, फूड आहे. फूड ट्रॅव्हल हँड इन हँड जातं. मग त्या रिलेटेड तुम्ही गोष्टी करू शकता. उर्मिलाचं पण तसंच आहे, की मेकअप, फॅशन, लाईफस्टाईल या सगळ्या एकत्रित जाणाऱ्या गोष्टी आहेत. ते नक्की तुम्हाला पक्कं माहिती पाहिजे, की तुम्हाला कशाबद्दल व्यक्त व्हायचंय.
आणि सांगू का, सध्या आता सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय माहितीये का, म्हणजे आता मास्टर क्लास आम्ही करताना पण आम्हाला ते जाणवलं, की ना लोकांना काही म्हणणंच नाहीये त्यांचं. म्हणजे एखादी गोष्ट असते त्याबद्दल माझं काहीतरी म्हणणं असतं. म्हणजे किंवा ती म्हणण्याची जर तुम्हाला खाज असेल तरच तुम्ही क्रिएटर होऊ शकता खऱ्या अर्थाने. पण माझं काहीच म्हणणं नाही त्या गोष्टीविषयी. तर तर तुम्ही काय क्रिएट करणार आहात? आणि रीलमुळे काय झालंय शॉर्ट कंटेंटमुळे, की तुम्हाला म्हणणं असण्याची गरज नाहीये. एखादा छोटंसं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह तुम्ही काहीतरी पीस दिलात तरी तो त्याचा रील होतो. पण बरोबर. जेव्हा तुम्ही लॉंगर कंटेंट करता, खरं तर रीलला पण अपेक्षित आहे. पण आता ते त्याचं ड्युरेशन कमी असल्यामुळे लोकं मारून नेतात. पण जेव्हा चांगला ड्युरेशन असणारा जेव्हा व्हिडिओ असतो, तेव्हा तुमचं काहीतरी म्हणणं पाहिजे. लोकं आम्हाला बऱ्याच वेळा विचारतात, की माझा निश काय असला पाहिजे? मी म्हणतो, की हे आम्ही नाही सांगू शकत. हे तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत. तुमचा निश किंवा तुमचा विषय चॅनलचा काय असला पाहिजे, हे आपणच शोधलं पाहिजे. आणि मी येस. म्हणलं तसं, की तो फोकस पाहिजे. जरी जरी 1 नाही 2-3 जरी असतील, तरी ते 2-3 एकमेकांना पूरक पोषक पाहिजे. आणि येस. त्याची जितकी क्लॅरिटी ना, तितकं नंतर प्रवास जो आहे तो सोपा होतो तुमचा. आणि बऱ्याच वेळा असंही असतं म्हणजे ते कसं असतं बऱ्याच वेळा, की नाही का, की गाडी मला एकदम छान मी येईल आणि मगच मी चालवीन रस्त्याने, असं नाही होत ना. चालवता-चालवता तुम्हाला येते गाडी. तसंच निशच्या बाबतीत सुद्धा आहे. बऱ्याच वेळा असंही होतं, की निश मला क्लिअर नाहीये. 3-4 विषय माझ्या डोक्यात आहेत. मग करायला लागायच्या गोष्टी. आणि मग करता-करता आपल्याला जाणवतं, की मला वाटत होतं, की मला हाही विषय जमतोय. पण हा विषय जास्त चांगला आहे. याला लोकांचा रिस्पॉन्स पण नक्कीच चांगला आहे. खरं सांगायचं तर ट्रॅव्हल हा माझा प्राईम विषय होता. सुरुवातीला जेव्हा मी चालू करायचं ठरवलं तेव्हा. पण ट्रॅव्हल करताना मला जाणवलं, की फूड हा जास्त चांगला उचलला जातोय आणि आपण चांगलं करू पण शकतोय. हां. त्यामुळे फूड हा फोकस झाला आणि ट्रॅव्हल मी करत चालू. असतो. तर त्याच गोष्टीत म्हणजे निशमुळे मला तेच वाटतं, की विषय शोधणं हे खूप या, महत्वाचं आहे आणि ते जर नसेल तर मला असं वाटतं, की करता-करता सुद्धा सापडू शकतं या. तुम्हाला. मला तुझे एक शब्द आठवले, की राहुल इट्स फाईन म्हणजे लगेच मे बी सापडणार नाही. तुम्ही जेवढे व्हिडिओज करत जाल, ऑडियन्सचा तुम्हाला फीडबॅक मिळत जाईल, ऑडियन्सचं एंगेजमेंट आणि ऑडियन्स भरपूर वेळेस तुम्हाला दिशा दाखवते. आणि बरोबर. व्हिडिओ करतानाही तुम्हाला पण एक एक आतून आवाज येतो, की कुठल्या प्रकारची व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करतायत. जसं मी आता आजकाल पॉडकास्ट अशा गप्पा जास्त एन्जॉय करायला गप्पा लागलो. जास्त एन्जॉय करतो. सो बरोबर. त्याच्यामुळे करणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे तू जसं म्हटला तसं निश नसेल माहिती तरी घाबरू नका जाऊ. क्रिएट करत राहा आणि सापडेल तो. अगदी आणि निश शोधण्यासाठीची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, की आपण हे स्वतःलाच विचारायला पाहिजे, की अशी कुठली गोष्ट आहे, की तो विषय निघाला, की मला किल्ली बसते आणि मी लोकांना पकवू शकतो. त्याच्याबद्दल बोलून, त्याच्याबद्दल वाचून. तर म्हणजे त्या त्या गोष्टीबद्दल माहिती काढणं किंवा त्याचा अभ्यास करणं मला अभ्यास वाटत नाही. अशी कुठली हां. गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या फावल्या वेळात पण तुम्ही त्याच विषयांचा कंटेंट कन्झ्युम करता. असा येस. कुठला विषय स्वतःला विचारायला पाहिजे. म्हणजे आता मी जनरलमध्ये ट्रॅव्हल कंटेंट बघत असतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी गेलेलो नाहीये. पण त्याबद्दलची संपूर्ण माहिती माझ्याकडे कारण मला तो किडाच आहे, की तिथे काय गोष्टी बघण्याच्या आहेत, तिथे खाण्याच्या काय गोष्टी आहेत. हे सतत मी शोध घेत असतो. म्हणजे जेव्हा आम्ही ठरवतो मी आणि उर्मिला, की एकीकडे जाऊ आपण फिरायला. मी 2-2 महिने आधीपासून ते वेड्यासारखं त्याच्याबद्दलचे व्हिडिओज बघायला लागतो, वाचायला लागतो ब्लॉग्स सुद्धा. मला उर्मिला म्हणते, की तू ऑलमोस्ट तिथे जाऊन होतोस एवढी ती प्रोसेस एन्जॉय करतोस. कारण मला आधी आणि बरं हे मी जेव्हा कंटेंट क्रिएट करत नव्हतो तेव्हापासूनची गोष्ट आहे. कारण तेच म्हणजे एंटरटेनमेंट सुद्धा तुमचं तेच आहे, अभ्यासाचा विषय पण तुमचा तोच आहे. मग असा कुठला विषय, मग तो कुठलाही मग कुकिंग असू शकतं, येस. हिस्ट्री असू शकतं. तो तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे, की कुठल्या गोष्टीची आपल्याला किल्ली बसते आणि आपण त्याच्याबद्दलची कितीही बडबड करू शकतो. तो तुमचा निश होऊ शकतो इनिशियली असं मला वाटतं. तर आता सुकीर जी तू लॉन्च केलं विथिन सेकंड, थर्ड व्हिडिओमध्ये मॉनिटाईज झाला. नवीन कंटेंट क्रिएटरला जेव्हा कंटेंट क्रिएशन स्टार्ट करतो त्याचं सगळ्यात पहिलं किंवा अल्टिमेट गोल असतं मॉनिटायझेशन कधी होणार. त्यांना वाटतं की YouTube मॉनिटायझेशन झालं म्हणजे आता आपण लाखो करोडोमध्ये खेळणार आहोत. तर याच्या बाबतीत थोड्याशा काही ज्या चुकीच्या संकल्पना असतील त्या तू जरा आम्हाला अजून त्याच्यावर माहिती दे. आता 2 गोष्टी आहेत हां. म्हणजे जसं आपण आता म्हणतोय, की सुकीर्तजी. बाय द वे मला हे स्पष्ट करायचंय, जर नवीन लोक असतील तर सुकीर्तजी म्हणजे गुमास्ते माझं आडनाव आहे. म्हणून त्याचं आम्ही सुकीर्तजी केलं. इथे कुठेही मला स्वतःला आदरार्थी बहुवचन वगैरे घ्यायचं नाहीये, की सुकीर्तजी म्हणजे मी खूप मोठा झालो मी. मी तसा कधीच विचार केला नव्हता. तू आत्ता सांगितल्यावर मी विचार केला, "ओ सुकीरजी." सुकीर्त गुमास्ते. तर गुमास्ते खूप एकतर सुकीर्त नाव खूप आवडतं जातं लोकांना आणि त्यात गुमास्ते अजूनही अनकॉमन असं आडनाव आहे ते. त्यामुळे मग ते सुकीर्त गुमास्ते लोकांना गोंधळ होईल. सुकीर्त जी सोपं पडेल म्हणून ते सुकीर्त जी आम्ही ते केलं. तर मुद्दा असा होता की मॉनिटायझेशन. आता कसं आहे की इथे आपण म्हणतोय की जो सेकंड चॅनल आमचा होता सुकीर्त जी, सेकंड व्हिडिओला मॉनिटाईज झाला. बरोबर आहे. पण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की उर्मिला निंबाळकर चॅनल मॉनिटाईज व्हायला आम्हाला 2.5 वर्ष लागले होते आणि 2.5 वर्ष आम्ही हं. तरीही काम करत होतो.
आणि त्या 2.5 वर्षाचा जो एक्सपिरियन्स होता, तो सुकीर्तजीला कामाला आला. म्हणजे काय करू नये हे आम्हाला आधी कळलं होतं. त्यामुळे तो अनुभव या चॅनलला कामाला आला म्हणून तो सेकंड व्हिडिओपासून वर्क झाला. आता उर्मिला निंबाळकर चॅनल जेव्हा आम्ही त्याच्यावरती काम करत होतो, उर्मिला काम करत होती. तू विचार कर ना, की कसल्याही म्हणजे एकाही रुपयाशिवाय 2.5 वर्ष कंटिन्युअसली काम करत राहणं, हे अजिबात म्हणून फक्त मॉनिटायझेशनचा जर आम्ही विचार केला असता आणि पैसेच कमवायचे, हा विचार केला असता तर आम्ही कधीच सोडलं असतं. बरोबर आहे. आपण पैसे कमवण्यासाठीच गोष्टी करत असतो आणि पैसा म्हणजे हे पण खूप वाईट आहे. मराठीमध्ये काय आहे जनरली, की कलाकृती किंवा कंटेंटला जर पैशाची अपेक्षा ठेवली, की डायरेक्ट ती डायल्युटेड झाली असं लोकांना वाटतं, की झाला विकला गेला असं वगैरे डायरेक्ट आपल्याकडे असं हो. उगाचच उलट मी कलाकार. उलटं म्हणतो, की उलट पैसा उभा राहिला तर मग ती गोष्ट शाश्वत होते. Yes. कारण तुम्ही ती करत राहू शकता. कारण तुमच्याकडे तो फायनान्स आहे. त्यामुळे खूप पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे पैशाकडे. पण आपल्याकडे उलटं होतं, की कलाकाराने हे कायम पैसा कमवूच नये, असं एक थोडीशी भावना आहे. मराठीमध्ये आणि ती जास्त आहे. ती थोडी आपण बदलली पाहिजे असं मला वाटतं. तर 2.5 वर्ष आम्हाला काहीच नव्हतं तरी आम्ही करत होतो. त्याचं कारण असं होतं, की आम्हाला काहीतरी चांगला कंटेंट निर्माण करायचा होता. स्वतःचा प्रेक्षक वर्ग निर्माण करायचा होता. त्यामुळे सुकीर्तजी चॅनलला पण नाही, कारण बरेच लोक कसे मोजतात, की किती किती 1000 तास झाले. 4000 तास झाल्यावर नंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. इतके तास झाले का? आम्ही कधीच बघितलं पण नाही. कधीच नाही. उर्मिलाच्या चॅनलला सुद्धा कारण हा एमच नव्हता. पैसे मिळतील. आम्हाला माहिती होतं, की पैसे मिळतील नंतर आपल्याला. पैशांपेक्षाही महत्वाचं आहे, की आपली स्वतःची कम्युनिटी किंवा आपला प्रेक्षक वर्ग तयार करायचा आहे. आणि ही खूप लाँग टर्म गोष्ट आहे. म्हणजे ही YouTubeच्याही पलीकडे जाते. शेवटी YouTube काय हे माध्यम आहे. बरोबर आहे. ॲप आहे. YouTube तुमचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग निर्माण झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टी जरी घेऊन आलात, तरी तो प्रेक्षक वर्ग तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. बरोबर आहे. आणि ती कम्युनिटी आपल्याला निर्माण करायची हे एकच आमच्या डोक्यामध्ये होतं. त्यामुळे आम्ही एवढंच ठरवलं 2.5 वर्ष करताना तेव्हा ऑफकोर्स अवेअरनेस सुद्धा नव्हता 2018 साली. त्यातनं कसे पैसे येतील, ब्रँड कसं होईल माहीत नव्हतं. फक्त एक होतं, की बेटर कंटेंट करत जायचंय आणि प्रेक्षक जोडत जायचंय. आपला स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग हक्काचा पाहिजे आपल्याला. एवढंच डोक्यात होतं. त्यामुळे मला असं वाटतं, की ज्यांना यायचंय तर मॉनिटायझेशनचं डोक्यात ठेवू नका. तुम्ही लाँग टर्मचा विचार करा. आपल्याकडे प्रॉब्लेम तोच होतो, की नाही का 2 वर्षात कोर्स करून लगेच नोकरी मिळणं वगैरे हे हे शॉर्टकट. नाहीये. तसं नाहीये हा प्रकार. म्हणजे जे आपल्याकडे असतं ना लगेच प्लेसमेंट हे जे आहे, तर शेवटी तुम्ही कलेची निर्मिती करताय, कंटेंटची निर्मिती करताय. प्रत्येक व्हिडिओ मागच्या व्हिडिओपेक्षा बेटर अजून कसा होईल, हा तो प्रवास आहे. आणि तो जमला, की मग बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात असं मला वाटतं. आणि अजून एक मुद्दा ते ते तू जे म्हणलास ना, की YouTube मॉनिटायझेशनवरती फक्त सस्टेन होता येत नाही किंवा अशा पण गोष्टी आहेत. पण माझा ना थोडा वेगळा अप्रोच सुद्धा आहे, बरं का. आता 2 प्रकार असतात. एक असतं, की तुम्ही छानपैकी कॅफे काढलाय. तुम्हाला काय फार त्याच्या चेन काढायच्या नाहीयेत, त्याच्या शाखा काढायच्या नाहीयेत. तुम्ही खुश आहात. तुम्हाला दररोज 400-500 येतायत गिराईक. तुम्हाला मस्त तुमचं नाव आहे, वेटिंग आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही वाढवत नाही आहात. पण तुम्ही छान प्रॉफिट कमवताय. पण तुम्ही फ्रँचायझीमध्ये घुसलात आणि वेड्यासारखे तुम्ही मग टीम हायर केलीत ते त्यातनं एक्सपान्शन वगैरे. दोन्ही गोष्टी छान आहेत आणि वाईट सुद्धा आहेत. तुम्हाला कुठला मार्ग शोधायचा तुम्ही बघायचं. म्हणजे आता बरेच क्रिएटर असे सुद्धा आहेत, जे मी बघितलेत. हिंदीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. जे स्वतः शूट करतात, स्वतः एडिट करतात, स्वतः अपलोड करतात. त्यांच्याकडे टीम नाहीये आणि चांगले पैसे कमवतात आणि त्यांना ब्रँडवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण टीमचा व्याप वाढवलेला नाहीये. त्यामुळे बरोबर. तो पैसा सफिशियंट आहे आणि आनंदात उलट तुमच्याकडे फ्रीडम आहे, तुम्ही करताय. पण मग तुम्ही टीम वाढवता, तुम्ही अजून गोष्टी हे करता, सीरीज आणता, तुम्हाला एक्सपान्शन करायचंय. मग अशा वेळेस तुम्हाला फक्त मॉनिटायझेशनचा पैसा पुरत नाही. मग तुम्हाला शोधायचा आहे हा मार्ग, की मला कशा पद्धतीने वाढायचंय? मला डीप जायचंय का मला पूर्णपणे आडवं पसरायचंय? हे प्रत्येकाचा चॉईस असतो. म्हणजे कुठला व्याप घ्यायला तुम्हाला आवडेल हे ठरवायचंय आणि त्यानुसार. आणि जर तसं असेल तर फक्त मॉनिटायझेशनवरती सुद्धा म्हणजे एखादी चांगल्या पोझिशनच्या माणसाला सॅलरी मिळते. तेवढा पैसा मॉनिटायझेशनचा तुमच्या हातात येतो. तुम्हाला कुठल्याही ब्रँडवर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही आणि मॉनिटायझेशनवर तुम्ही मस्तपैकी सस्टेन होऊ शकता. असं हा वेगळा विचार आहे. तू एक फार छान गोष्ट म्हटलास आता तुझ्या उत्तरामध्ये, की YouTube सुद्धा एक माध्यम आहे कंटेंट क्रिएटरचं, हं, एका क्रिएटरचं. पण हं. नेमकं काय म्हणणं आहे तुझं, की YouTube फक्त एक माध्यम आहे? काय मला परत अजून असं वाटतं, की आपल्याकडे खूप गैरसमज आहे. आपल्याकडे माध्यमांचं खूप जास्त उदात्तीकरण केलं गेलंय आणि कंटेंट दुय्यम राहिलंय. खरं तर उलटं पाहिजे, की कंटेंटचं उदात्तीकरण केलं पाहिजे, म्हणजे चांगल्या कंटेंटचं आणि माध्यम हे दुय्यम आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, मी जर पुस्तक लिहितोय तर मी श्रेष्ठ आहे आणि जर मी रील किंवा शॉर्ट कंटेंट बनवतोय,
तर मी चांगला नाही. हे नाहीये महत्वाचं. पुस्तकात तुम्ही काय लिहिताय ते महत्वाचं आहे. True. परत पुस्तक हे माध्यम झालं, छापील स्वरूपाचं माध्यम झालं. सोशल मीडिया हे एक माध्यम झालं. मी शॉर्ट कंटेंट रील बनवतोय, पण त्याचा आशय खूप चांगला आहे, तर ते जास्त महत्वाचं आहे. इथे काय होतं, त्यामुळे काय होतं, की माध्यम एकमेकातच भांडायला लागतात, की जो प्रिंट माध्यम जे आहे, त्यांच्या अगेन्स्ट टेलिव्हिजन, टेलिव्हिजनच्या अगेन्स्ट सोशल मीडिया. शेवटी माध्यम का म्हणतो आपण? माध्यम म्हणजे आपली गोष्ट सांगण्यासाठीचं ते माध्यम आहे. तुम्हाला गोष्ट काय सांगायची आहे, तुमचं म्हणणं काय, तुमचा कंटेंट काय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे एखादा चांगला आशय, एखादी चांगला विषय जर मला Instagramवर बघायला मिळाला, तर फरक नाही पडला पाहिजे. विषयाकडे बघितलं पाहिजे. True. पण केवळ ते म्हणजे ते पवित्रच झालं छापून आल्यावरती. असं नाहीये. मी हे का सांगतोय? कारण मी स्वतःहून पूर्णपणे आधी प्रिंट माध्यमामध्येच मी 8 वर्ष काम करत होतो. त्यानंतर मी ऑडिओ माध्यमामध्ये काम करत होतो. आता तर मी व्हिडिओ माध्यमामध्ये काम करतोय. प्लस आम्ही सोशल मीडियामध्ये पण काम करतोय. तर मी हे बघितल्यावर मला एक गोष्ट जाणवली, की माध्यम दुय्यम आहे. हं. आणि जो कंटेंट क्रिएटर आहे ना, तो म्हणजे पाण्यासारखा पाहिजे, की कुठल्याही माध्यमात तुम्हाला अडॅप्ट होता आलं पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला गोष्ट काय सांगायची आहे? तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला काय पद्धतीने व्यक्त व्हायचंय? ते जास्त महत्वाचं आहे. पण आता झालंय काय, की ज्या माणसाला अडॅप्ट होता येत नाही आणि तो आउटडेटेड होत चाललाय, त्याचा असा ओढा जातो, की मग जे नवीन माध्यम आहे त्याला शिव्या घालायचा, की ते कसं फालतू आहे, त्यात कसा आशय नाही आहे. आपण एकमेकात माध्यमांमध्ये नको भांडूयात. शेवटी काय म्हणायचंय त्याला जास्त महत्व आहे. आणि त्याच्यात अजून मला एक गोष्ट ऍड करायला आवडेल, की फोकस कंटेंटवर पाहिजे, माध्यमावर नको. आणि जेव्हा तुम्ही माध्यमावर फोकस नाही करत, तेव्हा तुम्ही स्वतःला रिस्क करताय प्लॅटफॉर्म रिस्क पासून. म्हणजे आता अमेरिकन भाऊ प्रिडॉमिनंटली YouTubeवर कंटेंट टाकतो. हं, ओके. हं. पण 2 वर्षानंतर असं होऊ शकतं थिअरॉटिकली, की YouTube बंद होऊ शकतं किंवा दुसरी कंपनी YouTubeला टेक ओव्हर करू शकते. अमेरिकन भाऊवर काही पण म्हणजे चॅनल बंद होऊ शकतं. मग अशा वेळेस काय करणार? तर मला असं वाटतं, की तुमचं प्रेझेन्स मल्टिपल प्लॅटफॉर्म्सवर, तू Instagramवर आहेस, तू LinkedInवर आजकाल भरपूर हं. अपडेट्स टाकत असता तुम्ही दोघं. सो हे ऑडियन्स तुमचं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गोळा करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि एका प्लॅटफॉर्मवर प्रिडॉमिनंटली फोकस करणं थोडंसं रिस्की राहू शकतं, एस्पेशली जेव्हा तुमचा रीच वाढत जातो. ज्या स्टेजला तू आणि उर्मिला आहेस त्या स्टेज. अगदी. नाही, मला याबद्दल ना एक केविन केली नावाचा खूप मोठा रिसर्चर होता. त्याची एक थिअरी आहे. ज्या रिसर्च पेपरमुळे खूप म्हणजे एकदम खळबळ पूर्णपणे उडाली आणि ती थिअरी मी आणि उर्मिला दोघंही बिलीव्ह करतो आणि ती खूप छान थिअरी आहे. त्याचं असं म्हणणं आहे, की आधी अशा गोष्टी होत्या, की काही ठराविक लोकांच्या हातामध्येच माध्यम होतं. त्यामुळे सीडीज असतील किंवा काय शोज असतील, ते असं जितका त्याचा मास बेस जास्त, तितका त्याचा इम्पॅक्ट जास्त असं मानलं जायचं. आपण पण नाही का, की बरोबर. लाखो कॉपीज विकल्या गेल्या वगैरे असं. वगैरे पण राईट. आता ती गोष्ट राहिलेली नाहीये. आता ना तुमचे स्वतःचे 1000 ट्रू फॅन्स तुम्हाला तयार करायचे. 1000 ट्रू फॅन्स आणि ती 1000 ट्रू फॅन्स थिअरी म्हणूनच ओळखली जाते. त्याचा अर्थ ट्रू फॅन्स म्हणजे काय? की अशी लोकं, की जे तुम्ही कुठल्याही माध्यमात गेलात तरी तुमच्या मागे आहेत आणि ते खऱ्या अर्थाने तुम्हाला फॉलो करतात आणि मुख्य म्हणजे ती 1000 लोकं तुमच्यासाठी पैसे सुद्धा खर्च करतात. आणि हे झालं ना तुमच्या आयुष्यात तुम्ही हे आणि वाटतं 1000 आकडा खूप छोटा, पण ट्रू फॅन्स 1000 मिळवणं हे सोपं नाहीये आणि ही 1000 लोकं तुमचा प्रचार-प्रसार बाहेर करतात, की "यार तुम्ही बघा तो कंटेंट" म्हणून. आणि जेव्हा तुम्ही 1000 हे ट्रू फॅन्स मिळवता, तुम्ही पुस्तक काढा, ती लोकं तुमचं पुस्तक विकत घेतील. तुम्ही नाटक घेऊन या, ती लोकं तुमचं नाटक बघायला येतील. तुम्ही जे कराल, तुम्ही तुमची वेबसाईट उघडाल, ते तिथे येतील. तुम्ही जे कराल, त्यासाठी ती लोकं तिथे येतील. त्यामुळे मला असं कायम वाटतं, की कम्युनिटी कम्युनिटी निर्माण करणं म्हणजे काय? तर तुम्हाला स्वतःचा छानपैकी 1000 असे सच्चे तुमचे जे कार्यकर्ते म्हणूयात, मंडळी म्हणूयात, ते तयार येस. करायचे. आणि मग ते तयार झालं ना एकदा, YouTube बंद पडू दे, कुठलंही माध्यम बंद पडू दे, फरक काहीही पडत नाही. कारण परत नंबर आहेत ना, एका पॉइंटला सगळेच नंबर छोटे वाटतात आणि त्यात आपण जे रिजनल कंटेंटसाठी काम करतो, 1 मिलियन पण छोटंच वाटतं. मग बरोबर. तुम्ही किती आकड्यांच्या मागे धावणार आहात ना? त्यापेक्षा त्याला तुम्ही अंतच नाही. त्याला अंतच नाहीये आणि ते छोटेच वाटतात. म्हणजे हिंदी क्रिएटरचे मला मला जास्त वाटतील मराठीसमोर. हो. हिंदी लोकांना इंग्लिशचे जास्त वाटतील. बरोबर आहे की नाही? इंग्लिशवाले म्हणतील, की नाही आमच्यापेक्षा स्पॅनिशच जास्त आहे. त्याला काहीच अंत नाहीये. पण इथे जर मी असं म्हणलं ना, की नाही मी 1000 लोकांना माझा इम्पॅक्ट पोहोचतो आणि माध्यमांच्या लढाईत पडूच नये असं मला वाटतं. कम्युनिटीवर ना, तू आणि उर्मिलाने एक एक जबरदस्त कम्युनिटी मला वाटतंय सोशल मीडियावर बिल्ड केली आहे. सुकीर जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो, काहीतरी ट्राय करतो किंवा कुठल्या ठिकाणी जातो,
त्या जागेचं रिव्ह्यू देतो, तेव्हा मला शाश्वती असते, की येस, धिस इज अ हॉनेस्ट रिव्ह्यू आणि ही मला परफेक्ट छान माहिती मिळणार आहे. म्हणजे सुकीर्त आता हा जो ब्रँड झालाय, इट इज नोन फॉर दॅट हॉनेस्ट फीडबॅक अबाउट सर्व्हिसेस म्हणा किंवा टुरिझम प्लेसेस म्हणा. हे फार अवघड असतं, की स्टेइंग ट्रू आणि स्टेइंग व्हेरी हॉनेस्ट. आणि आय एम शुअर की तुझ्या कंटेंट क्रिएशन प्रवासात असे प्रसंग आलेच असणार, की ते म्हणतात ना आपलं ते तारेवरची कसरत म्हण किंवा कठीण प्रसंग होता आणि बट यू हॅड टू स्टिक टू युअर गन्स, की नाही मला प्रामाणिकपणा आणि माझी कम्युनिटी आणि मी त्यांना जे सांगतो ते महत्वाचं आहे. बरोबर. नाही हे सुकृतच्या म्हणजे सुकृतजी चॅनलच्या बाबतीत नाही तर उर्मिलाच्या बाबतीत पण खूप वेळा झालं. कारण मीच तो बिझनेस बघत होतो आणि त्यावेळेस मग स्किन केअरचे ब्रँड येणं आणि हे असेल. आणि त्यावेळेस आम्ही हाच विचार करायचो, की आपण वापरू का विकत घेऊन हे प्रॉडक्ट? तरच आपण ते प्रमोट करायला पाहिजे. आता याच्या मागे आम्ही फार महान आहोत वगैरे असं नाहीये. त्याचं खरं तर सोपं कारण आहे. कुठल्याही क्रिएटरचं भांडवल हा विश्वास असतो, ट्रस्ट असतो. तो Trust. ट्रस्ट जर तुटला तर आणि तो ट्रस्ट मला असं वाटतं, की 2,00,000 3,00,000 जरी अमाउंट ब्रँड डील असेल, तरी ती अमाउंट खूप छोटी आहे त्या ट्रस्ट पुढे. आणि जर तुम्हाला लाँग गेम खेळायचा असेल ना, तुम्हाला लॉंगर, तर मग या छोट्या प्रलोभनांना तुम्ही नाही बळी पडलं पाहिजे. कारण परत तेच आहे, की किती पैसे देणार आहेत ते देऊन? 10,00,000 देतील, पण 5,00,000 देतील. पण तुम्ही आयुष्यभराचा तुमचा प्रेक्षक तुम्ही पूर्णपणे तोडू शकता. पण त्यापेक्षा बाबा जी गोष्ट तुम्ही सांगताय, तर मी डोळे झाकून विश्वास ठेवेन. हे जे निर्माण करणं आहे ना, ते जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी आणि उर्मिला याबाबतीत ठाम होतो आणि उर्मिला जास्त ठाम होती. कारण नाही म्हटलं तरी मी रेव्हेन्यू आणि बिझनेस बघत होतो. त्यामुळे तू जे म्हणलास, की एंटरप्रेन्युअर आणि क्रिएटर हे आम्ही सततच आणि त्यात बायको पण आहे माझी. त्यामुळे हे आम्ही सततच फेस करत होतो. तर त्यावेळेस आम्ही हे ठाम ठरवलं होतं, की म्हणजे उर्मिला मला म्हणायची, की "नाही, मी ते लावू शकले, स्किन केअर प्रॉडक्ट असेल किंवा मेकअपचा असेल, तरच आपण त्याबद्दल प्रमोट करणार आहोत. नाहीतर आपण नाही करणार आहोत." तर आपण त्याला नाही म्हणून सांगायचं. आणि त्यामुळे झालं असं, की सुरुवातीच्या काळात जेव्हा आपल्याला पैसे मिळत नसतात किंवा मोठे असतात तेव्हा ती जी अमाउंट मिळते ती, त्यावेळेस खूप त्रास होतो. पण आता आम्हाला जाणवतंय, की 5 वर्ष, 6 वर्षानंतर आम्हाला त्याची फळं चाखायला मिळतायत. कारण आता अफिलिएशन प्रोग्राम नावाचा पण एक प्रकार असतो, की ज्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या थ्रू जितका सेल होतो, त्याचं कमिशन तुम्हाला मिळतं किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडे ब्रँड्स येतात. तर लिटरली आता उर्मिला जे रिकमेंड करते ते आउट ऑफ स्टॉक जातं. त्याचं कारण का झालं हे? 5 वर्ष या गोष्टी सतत आम्ही केल्यामुळे झालं. मग सुकृतजीच्या बाबतीमध्ये पण मला असंच झालं, की तिथे मला आणि परत की जी गोष्ट मला योग्य वाटतेय ती मी स्पष्टपणे सांगणार आहे लोकांना. म्हणून म्हणजे हे पण लोकांना बऱ्याच वेळा कळत नाही, की पैसे देतो का तू फुकट खातो वगैरे. म्हणजे मला असंच तेच होतं, की एवढा सगळा शूटिंगचा पसारा मी फुकट खाण्यासाठी नाही मांडणार. मी पैसे देऊनच खातो. कारण मग पैसे देऊन तुम्ही खाल्ला ना, की तुम्ही बांधील नाही. मग तुम्ही सांगू शकता, की नाही मला ही गोष्ट आवडली हां. आणि परत ती डिग्निटी ठेवून आणि याच्यामध्ये सुद्धा खरं सांगू का, चव पण थोडीशी व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. म्हणजे आणि त्यात मिसळ तर खूप आहे असं मला वाटतं. एखादी मिसळ मला खूप ग्रेट वाटते, तर काही लोकांना नाही वाटू शकत. कारण Yes. मिसळ किंवा काही पदार्थ असे आहेत, की ते थोडेसे नॉस्टॅल्जिया याच्याशी पण म्हणजे तुमची लहानपणीची चव, तुम्ही कसे वाढलाय त्याच्यावरती पण अवलंबून असतं. पण तरी सुद्धा मी हा कायम प्रयत्न करतो, की माझ्या मित्राला मी कसं सांगेन, की बेस्ट आहे ठिकाण, नक्की तू जा किंवा अजिबात चांगलं नाही. तसेच माझे प्रेक्षक वर्ग आहे आणि तशाच पद्धतीने मी सांगितलं पाहिजे. त्यामुळे तो प्रयत्न मी करतो. कधी-कधी लोकांचं थोडंसं मन दुखावलं जातं, कारण प्रत्येकाला तो पदार्थ जवळचा असतो. पण मला तेच होतं, की जितका प्रामाणिक परत तेच भांडवल आहे आपलं. प्रामाणिक असणं किंवा तो ट्रस्ट बिल्ड करणं असं मला वाटतं. ट्रस्ट माझ्या मते सोशल मीडियाची सगळ्यात व्हॅल्युएबल करन्सी आहे. तुम्ही मागच्या 2 वर्षापासनं मास्टर क्लासेस पण घेताय. प्रिडॉमिनेंटली पुण्यामध्ये. ओव्हरऑल रिस्पॉन्स त्याचा जबरदस्त आहे. एकंदरीत तुला मागच्या 2 वर्षात जेवढ्या लोकांना तू शिकवलंय मराठीमध्ये, तुला काही कॉमन थीम्स अशा सापडल्या असतील किंवा काही कॉमन मिस्टेक्स नवीन एक हं. आपला अप अँड कमिंग कंटेंट क्रिएटर, एक मराठी कंटेंट क्रिएटर असे कॉमन काही गोष्टी ज्या तुला सांगायला आवडतील का, की ह्या गोष्टी मला आढळल्या आणि ह्या गोष्टी आपण क्विकली फिक्स करू शकतो? मी थोडीशी पार्श्वभूमी देईन, की मास्टर क्लास का चालू केला? कारण मी म्हटलं तसं, की 2.5 वर्ष आम्हाला पहिला चॅनल मॉनिटाईज व्हायला लागलं होतं आणि त्यात चुकातनं शिकलो आणि सेकंड चॅनल सेकंड व्हिडिओपासून झालं. आणि हे या प्रवासामध्ये आम्ही चुकातनं खूप शिकलो. आणि त्यावेळेस बऱ्याच मासकॉम इन्स्टिट्यूटमधनं मला आणि उर्मिलाला बोलवायचं, की तुम्ही सांगा, की कसा चॅनल बिल्ड करायचा. मग आम्हाला असं झालं, की जरुरी नाहीये, की ज्या गोष्टीसाठी आपल्याला 2.5 वर्ष लागले, नवीन क्रिएटर्सना पण लागावेत. ज्या चुकातनं आपण शिकलोय, त्या आपण शेअर करू शकतो लोकांशी आणि त्यामुळे एक छान नवीन क्रिएटर बरोबर नेटवर्क पण तयार होईल आणि मराठीत सांगूयात. कारण इंग्रजीमध्ये आहेत तसे काही कोर्सेस, पण मराठीमध्ये सांगूयात. म्हणून मराठी क्रिएटर्ससाठीची म्हणूनच ही संकल्पना चालू झाली YouTube मास्टर क्लास. बाय द वे तो आम्ही ऑनलाईन घेऊन येतोय लवकरच. कारण ऑफलाईनला येस. पण आता मर्यादा येत आहे. त्यामुळे आम्ही तो ऑनलाईन घेऊन येतोय. आणि मग
तो आम्ही खूप ठराविक सीट्स ठेवून मग ते आम्ही करत होतो. आता कुठली गोष्ट मला प्रकर्षाने जाणवलं मी सांगतो स्पष्टपणे, की घाई खूप आहे लोकांना, की लवकरात लवकर गोष्टी मॉनिटाईज करणं. परत हा खूप लाँग गेम आहे. म्हणजे हे मॅरेथॉन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी ना, की म्हणजे मला हे मराठीच्या बाबतीमध्ये वाटतं आणि रिजनल लँग्वेजच्या बाबतीत. आपल्याला ना गोष्ट सांगायलाच शिकवलं नाही अरे कोणी. म्हणजे मला मी शिक्षण व्यवस्था मी म्हणेन आणि त्यात चुकीचं पण काही नाही. म्हणजे आपण शास्त्र आणि गणित शिकवण्याकडेच भर दिला गेला कारण त्यातनं लवकर अर्थार्जन होत होतं. लवकर नोकरी मिळत होती. त्यामुळे उत्तम मार्क मिळाले, की तो सायन्स करेल. ज्याला मार्क मिळणार नाहीत, नाही मार्क मिळाले म्हणून तू कॉमर्सकडे जा किंवा आर्ट्सकडे जा. आर्ट्स तर मुलींनीच करायचं. इतकी वाईट परिस्थिती होती. त्यामुळे आपण कधीच म्हणजे आजही मला असं वाटतं, की कारण मी स्टोरी टेलर बरोबर मग रायटर्स सोबत काम करत होतो खूप सारं. तेव्हा तर आम्हाला हे खूप जाणवलं आणि गोष्ट न सांगायला शिकवल्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असेल किंवा त्याला खूप दुय्यम महत्त्व दिलं गेल्यामुळे कंटेंट क्रिएटरच्या बाबतीत पण असं होतं, की ते गोष्ट सांगायची कसब लवकर येत नाही आपल्याकडे आणि म्हणून तुमचा कंटेंट अपील होत नाही, तो लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि ना जसं तुम्ही शास्त्र शिकलाय, तुम्ही टेस्टिंगचे कोर्सेस केलेत, सॉफ्टवेअरचे कोर्सेस केलेत, तसेच याचे कोर्सेस करून सुद्धा ते पटकन मिळेल असं लोकांना वाटतं. पण ते तसं नाहीये. ही गोष्ट सांगण्याची कसब आहे ना, ही खूप मोठी प्रक्रिया आहे, जी आपण अजूनही शिकतोय आणि ती प्रक्रियाच राहते. तर ते न शिकवल्यामुळे लोकांकडे अजून त्यांचं म्हणणं नाहीये. आणि बाकीच्या गोष्टीतच लोकं अडकलेत, की ते असं केलं की व्हिडिओ चालेल, मग पैसे मिळतील. अशा गोष्टींकडे लोकं खूप जास्त अडकलेत. आणि ते आम्हाला थोडंसं जमू का शकलं, कारण मी म्हटलं तसं, की आम्ही आधीपासून माध्यमामध्ये काम करत होतो. मी, उर्मिला गोष्ट किंवा असेल किंवा मी न्यूजपेपर असेल, स्टोरीज निर्माण करणं असेल, नाटकामध्ये आम्ही दोघांनाही थिएटरची बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे त्या गोष्टी होत्या. पण बरेच ज्यांना ती बॅकग्राऊंड नाहीये, त्यांना तो थोडा वेळ लागणार आहे आणि तो वेळ द्यायला पाहिजे आणि तो पेशन्स त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, की एस-सी-ओ शिकायला पाहिजे का? किंवा नवीन ॲप शिकायला पाहिजेत का? एडिटिंग, कॅमेरा, लाईट्स याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे, की इंटरेस्टिंग पद्धतीने गोष्ट सांगणं शिकलं पाहिजे. YouTubeमध्ये इन जनरली मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स हं, जसं तुमचा हं. कंटेंट बिझनेस जसा वाढत जातो, तसे तुमच्या इन्कम स्ट्रीम्स वाढत जातात. सगळ्यात बरोबर. पहिली ऑब्व्हियसली इन्कम स्ट्रीम म्हणजे तुमचा प्लॅटफॉर्म रेव्हेन्यू सुरू होतो. YouTubeचा पार्टनरशिप प्रोग्राम आणि बरोबर. त्याच्यानंतर मग मे बी हळू जसे तुम्ही वाढतात तसं मग थँक्स. ब्रँड मिळतात, ब्रँड कोलॅबोरेशन होतात. नंतर हं, अफिलिएट मार्केटिंग असतं. हं, मेंबरशिप असतात आजकाल भरपूर ते सुरू झालंय. ह्या सगळ्या गोष्टी एका नवीन कंटेंट क्रिएटरला माहिती नसतात. हं, ओके. हं. जेव्हा तो नवीन कंटेंट क्रिएशन बरोबर. सुरू करत असतो. हं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आहेत. म्हणजे कुठं म्हणतात आपण YouTubeवर तू सर्च करायला गेला तर तुला सापडेल. तू Googleच्या वेबसाईट्सवर तुला सापडेल. बरोबर, बरोबर. पण ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनला एक ऑर्गनाइज करून एक कन्झ्युमेबल फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करून लोकांना ते देणं, हं, ही पण एक मला वाटतं आता एक काळाची गरज आहे. आणि हं. तिथेच कुठेतरी जे तुम्ही एक नवीन विडा उचललाय तू आणि उर्मिलाने डिजिटल कोर्सेस म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन आहे सगळीकडे, पण त्यांना स्ट्रीमलाईन करा. तर डिजिटल कोर्सेस बाबतीत तुझं म्हणजे फ्युचर काय आहे डिजिटल कोर्सेसचं? कारण मी थोडासा इथला पर्स्पेक्टिव्ह देतो अमेरिकेचा. हं. अमेरिकेमध्ये डिजिटल कोर्सेस कोविडच्या दरम्यान खूप जबरदस्त चालेल. हिट हं, म्हणजे हं. असं म्हणजे बूम, बूम. म्हणजे मागच्या 1 वर्षापासनं थोडंसं असं मग मी बघतोय, की डिजिटल कोर्सेस चालूच आहेत. पण त्याच्यामध्ये लोकांना इन पर्सन कॉम्पोनंट सुद्धा एक हवा आहे. बरोबर. म्हणजे ज्याच्यामध्ये मी सुकिर्तला प्रश्न विचारू शकतो. ज्याच्यामध्ये उर्मिलाला मी काहीतरी मला निशबद्दल माझा डाऊट आहे, तो मी विचारू म्हणजे आम्ही येस. शिकतोय त्यांच्यासोबत हं, डिजिटली, ऑनलाईन. पण हं. आम्हाला ते एक काय म्हणतो, एक इंटरॅक्शन एलिमेंट पण हवा आहे त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. ॲक्चुअली म्हणूनच आम्ही ऑफलाईन चालू केलं. कारण खरंच बरेच लोकं आम्हाला म्हणाले, की तुम्ही ऑनलाईन का नाही करत आहे? पण आम्ही ऑफलाईन चालू करायचं कारणच हे होतं, की आपण सगळेच म्हणजे पकलो होतो. जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळेच जण ऑनलाईन गोष्टी करत होते. त्यामुळे आम्हाला असं झालं, की अरे ऑफलाईन करूया आणि आम्हाला इंटरॅक्शन करायचं होतं, की थेट प्रश्न विचारता येईल, गप्पा मारता येतील, चर्चा होईल. म्हणून आम्ही ऑफलाईन चालू केलं आणि आमच्या आत्तापर्यंतच्या 11 बॅचेस झाल्या आणि त्या सगळ्या फुल गेल्या. आम्ही 40-50 पेक्षा जास्त नाही ठेवायचो कॅपॅसिटी आणि खूप चांगला रिस्पॉन्स आणि महाराष्ट्रातनं सगळीकडनं आले. अगदी बाहेरनं सुद्धा जे मराठी आहेत क्रिएटर्स ते सुद्धा आले होते. पण झालं असं, की नाही म्हटलं तर ही गोष्ट आहे, की ऑफलाईनचा अनुभव वेगळाच असतो. पण दुसरी गोष्ट अशी पण आहे, की जिओग्राफिकल परत त्याला लिमिटेशन्स येतात. हो. तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला कुठूनही तो कोर्स करता येईल. बरेच लोकं जे वर्किंग आहेत किंवा सगळ्या म्हणजे जे महिला आहेत त्यांना पॉसिबल होत नाही बऱ्याच वेळा. 2 दिवस म्हणजे पुण्याला येणं आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन तो कोर्स मॅनेज करणं त्रासदायक होतं. आम्ही मुंबईला जाणं, नाशिकला जाणं, इकडे-तिकडे जाणं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं, की ऑनलाईन आपण घेऊन येऊयात. कारण
अगदी मान्य, ऑफलाईनचा एक्सपिरियन्स तुम्हाला ऑनलाईनला येऊ नाही शकत. पण अरे सगळ्यांच्या त्या वेळा जुळून येणं आणि त्यावेळेस लोकांनी येणं, हे थोडंसं त्रासदायक लोकांना होतं. त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला असं आलं, की आपण ऑनलाईन घेऊन येऊयात तो कोर्स. पण हा ऑनलाईन म्हणजे इन पर्सन ऑनलाईन आहे का सेल्फ ड्रिव्हन? म्हणजे मी केव्हाही रात्री 3 वाजता घेऊन हो, हो. ऑनलाईन म्हणजे घेऊ आमच्या शकतो. डोक्यात असं आहे. मग परत ना आता त्याच्यावरती काम चालू आहे आमचं आता. म्हणजे ओके, पुढच्या ओके. आता काही दिवसांमध्ये ते होईल. पण प्रॉपर तसा तुम्हाला ॲक्सेस राहील आठवडाभर किंवा आता ते ठरवू आम्ही. प्लॅटफॉर्म हां. पण त्याबद्दल आमचं बोलणं चालू आहे. 8 दिवस किंवा 10 दिवस तुम्हाला ॲक्सेस राहील आणि तो ॲक्सेस असताना तुम्ही त्या 10 दिवसात कधीही तो कोर्स पूर्ण करू शकता आणि गॉट इट. प्रश्नोत्तरांसाठी मग आम्ही ऑनलाईन येऊ आणि मग थेट प्रश्नोत्तर इंटरॅक्शन जे आहे ते ऑनलाईन आणि मग आम्ही त्या रेग्युलर बेसिसवरती येऊ आम्ही ते. ॲक्चुअली आम्ही ते क्रिएटर्स मंडळ नावाचा पण प्रकार पण आम्ही चालू केला होता. की कोर्स नंतर सुद्धा ऑनलाईन सगळ्यांनी एकत्र यायचं वाह! आणि मग त्याबद्दल काही म्हणजे कंटेंट क्रिएशनच्या प्रवासामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही विचारा आणि आपण त्याची उत्तरं देऊ वगैरे. पण ते सांगू का स्पष्टपणे, फुकट असलं की लोकं येत नाहीत. म्हणजे त्या कंटेंट म्हणजे क्रिएटर्स मंडळ ज्यांनी पूर्ण केलाय कोर्स त्यांच्यासाठी होतं. पण म्हणजे ही कम्युनिटी म्हणतोय तू राइट? क्रिएटर्स मंडळ? हां, म्हणजे जे जे लोकं कोर्सेस करायचे म्हणजे आत्तापर्यंत करेक्ट. जवळ-जवळ कम्युनिटी राइट. 600 लोकांनी मास्टर क्लास कंप्लीट केलाय. मग मग हे लोकं कसं करतात, की कोर्स केल्यानंतर हे लोकं स्वतःचं चॅनल चालू करतात. येस. मग त्याचा आणि मग फीडबॅकसाठी चालू एकदम असताना मग त्यांना असं वाटतं आणि काय क्रिएटरची जर्नी ना ही खूप आयसोलेट म्हणजे एकटेपणाची असते. मी कोणाशी बोलणार असं होतं. तुम्ही तुमच्या फेलो क्रिएटर्सशी बोलू शकता. नाही का मन मोकळं करू शकता. पण तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये तुमच्या ठिकाणी बसून तुम्ही कंटिन्युअसली काम करत असता आणि कमेंट्स आणि रिस्पॉन्स येत असतो. YouTube एनालिटिक्सवरनं तुम्ही गोष्टी प्लॅन करून पुढच्या गोष्टी करत असता. पण ना कधीतरी असं वाटतं ना आपल्याला, की अरे हे बोलावं कोणाशी तरी. त्यातनं सोल्युशन निघेल की नाही माहीत नाही. मन तरी मोकळं होईल आपलं. कारण खूप थकवणारी जर्नी असते ती. त्यामुळे बरं वाटतं मग अशा वेळेस जेव्हा तुमच्या गप्पा होतात तेव्हा. कम्युनिटीवरनं एक पॉइंट मला इथे जास्त प्रकर्षाने दिसतोय सुकीत. स्कूल नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म मागच्या 1 वर्षात लॉन्च झालाय आणि बरं, सर्कल नावाचा प्लॅटफॉर्म आहे. अँड दीज बरं. आर हं. सोशल मीडिया ड्रिव्हन कम्युनिटी प्लॅटफॉर्म्स. ओके. म्हणजे जिथं तुम्ही आता एआय बद्दल तुला शिकायचंय, तर माझी एआयची कम्युनिटी मी स्कूलवर होस्ट करणार किंवा सर्कलवर हं, होस्ट करणार आणि तिथे लोकं मग ती कम्युनिटी जॉइन करणार. पेड असतात, वेगवेगळे हं. टियर्स असतात आणि दॅट हॅज एक्सप्लोडेड इन पॉप्युलॅरिटी मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये. त्याच्यामुळे आम्ही पण ना कम्युनिटी एक काहीतरी अशी ऑनलाईन कम्युनिटीबद्दल फार सिरियसली विचार करतोय. एस्पेशली अमेरिकेतल्या लोकांना आपल्या हं. देशी लोकांना घेऊन, ज्यांना बरोबर. काहीतरी यामध्ये करायचंय. कारण त्यांना आत्ता प्रॉब्लेम टाईम झोनचा आहे आणि त्यांना दे वॉन्ट सम हिअर. तर जेव्हा कम्युनिटी डेव्हलप करतो, आता प्रॉब्लेम काय की कम्युनिटी डेव्हलप करताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला तरी असं वाटतं, की आता आपली कम्युनिटी राइट नाऊ तुझी सुकीर्तजीची सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे YouTubeची कम्युनिटी. हं. उर्मिलाची अल्मोस्ट मोर दॅन 1 मिलियन पीपल YouTubeवर ती कम्युनिटी असते. सो तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघतात कम्युनिटीसाठी एस्पेशली? नाही, पण एक सांगू का, की मी म्हणलं तसं, की जे ट्रू फॅन्स किंवा जे अगदी खंदे तुमचे जे कार्यकर्ते असतात, ते मर्यादित असतात. पण ते येतात कुठेही. म्हणजे आता नाही म्हटलं तरी उर्मिलाने आता Instagram पण तितकंच बिल्ड केलं. म्हणजे आता 1 मिलियन प्लस उर्मिलाला Instagramवरती सुद्धा 1 मिलियन प्लस आहेत आणि YouTubeचे 1.6 ऑलमोस्ट आता 2च्या दिशेने आम्ही चाललोय, 2 मिलियनच्या दिशेने. मला असं वाटतं, की YouTubeमध्ये आम्ही मेंबरशिप घेऊन येतोय. आम्ही याच हो. महिन्यात मेंबरशिप घेऊन येतोय बाय द वे. आम्ही लॉन्च करतोय उर्मिलाची. कारण त्याचं कारण पण असं होतं, की बऱ्याच वेळा असं असतं, की काही विषय असे असतात, की ते ठराविक लोकांसाठीच असतात आणि त्यावेळेस म्हणतात ना, की असं एक क्लोज छान परत कम्युनिटी निर्माण करणं हाच त्याचा उद्देश आहे. अजून ते क्वालिटेटिव्हली करता येईल म्हणून ते आम्ही करतोय. त्यामुळे मला आणि परत लोकांना कम्युनिटीचा भाग व्हायला खूप जास्त आवडतं, की आपण सगळे एका म्हणजे आपला काय म्हणजे आपलं लाइकिंग किंवा एक आहे आपल्या गोष्ट जे आहे ती. म्हणून तर आजकाल म्युझिक कॉन्सर्ट्स आणि तू बघशील, की उलट आता लाईव्ह शोज आणि नाटकांना परत खूप चांगले दिवस आलेत. ही चांगल्या म्हणजे मला तेच वाटतंय, की जर लाईव्ह शोजना जर गर्दी होत असेल, तर फरक नाही पडणार जरी जरी तुम्ही प्लॅटफॉर्म चेंज केलात तरी. तुमची जी लोकं असतील ते तुमच्या सोबत तिथे येणार. ती तुमच्या एकूण फॉलोअरशिपच्या काही टक्केच असणार आहेत. कारण असं होणारच नाहीये. कारण काही लोकं आता इंटरेस्ट बेस्ड फॉलोअर नावाचा प्रकार पण खूप झालाय आणि आता उलटं व्हायला लागलंय. जसं आता प्लॅटफॉर्म पण काय करायला लागलेत माहितीये का? की प्लॅटफॉर्म ना क्रिएटरपेक्षा टॉपिक ओरिएंटेड गोष्टी जास्त प्रमोट करतायत. त्यामुळे तुमचा कंटेंट आहे ना, तो टॉपिक ओरिएंटेड आधी कसं वाटायचं, की हा माणूस मला आवडतो, मी याला फॉलो करणार, याचं मी सगळं बघणार. ओके. आणि ती फॉलोअरशिप वाढत जातीये. मग त्याचे किती फॉलोअरशिप आहे याला महत्व होतं. त्याला काय अर्थच राहिलेला नाही. कारण आता YouTubeमध्ये
4 मिलियन सबस्क्राईब असू देत किंवा माझ्यासारखे 3.5 लाख असू देत. वॉच टाईम जो आणतो त्याला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे इथे सबस्क्रायबर परत दुय्यमच होतात. सबस्क्रायबरला अर्थच राहत नाही. तुझ्या प्रत्येक व्हिडिओला तू किती वॉच टाईम आणतोयस, किती वेळ तो व्हिडिओ तू लोकांना बघायला भाग पाडतोयस, त्यानुसार तुम्हाला पैसा मिळतो. त्यामुळे छान वाटतं ते, की मला एवढे माझे सबस्क्रायबर्स आहेत आणि ते तुमचे हक्काचे तुमचे ते तेवढे फॉलोअर्स होतात. पण आता परत तेच आहे, की एखादा माणूस आहे, जो ट्रॅव्हलचा रेग्युलरली व्हिडिओ बघत असेल, त्यांनी मला सबस्क्राईब केलेलं नाहीये, पण त्याच्या पुढ्यात माझा व्हिडिओ जाणार आहे. त्यामुळे त्यांनी मला सबस्क्राईब करायची गरजच नाही. गरज नाही. आणि हे इतकं आता म्हणतात ना, की ते इतकं आरामात होतंय. त्यामुळे Instagramवरती असेल किंवा YouTubeवरती सुद्धा असेल, तुमच्या लाइकिंगचा, तुमच्या आवडीचा कंटेंट आपोआप तुमच्या समोर येतोय. त्यामुळे फॉलो करायची गरज लागत नाही. त्यामुळे व्हायरल हा जो आधी प्रकार होता ना, की व्हायरल म्हणजे काय? ते कोलावरी सगळीकडे व्हायरल. तर व्हायरलचे सुद्धा पॉकेट्स तयार झालेत. त्या विषयाचा इंटरेस्ट असणाऱ्या लोकांमध्ये तो कंटेंट व्हायरल होतो. सगळीकडे नाही नाही जात तो. त्यामुळे आता ही संकल्पना पण तुटत चालली आहे. ती जी जो कंटेंट फॉलो करणारी लोकं आहेत, ती टॉपिकनुसार यायला लागलेली आहेत. त्यामुळे आधी जे फटकन सबस्क्रायबर्स होत होते ना, म्हणजे हे आम्हाला स्वतः आमच्या YouTube मॅनेजरनी सुद्धा सांगितलं, की सगळ्या क्रिएटर्सच्या बाबतीमध्ये सबस्क्रायबर्स वाढण्याचा जो स्पीड आहे, तो कमी झालाय. तर आपल्याला काही धोका नाही, कारण परत बघितलं जाणं हे महत्वाचं आहे. बघितलं जातंय, वॉच टाईम मिळतोय, तर मग तुम्हाला तो इम्पॅक्ट म्हणून दाखवता येतो. अशा गोष्टी आहेत. सो ना अमेझिंग. आणि याच्यात आय थिंक तू मध्ये म्हटलं, की कन्सिस्टंटली तुम्ही ते 2 वर्ष व्हिडिओ टाकत जातायत आणि तुम्ही ग्रो होत जाताय. आणि बरोबर. मला सांगायला आवडेल, की आम्ही ते फार मनावर घेतलं. तू जो तो धडा दिला होता आणि आम्ही मागच्या 2 वर्षात कधीच आमचा शुक्रवारचा व्हिडिओ आम्ही चुकत नाही. दिसतंय. पण का एवढं महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी अल्गोरिथम्ससाठी? नाही, साधी गोष्ट आहे, की तुम्ही तुमचे छान मित्रमंडळी आहेत. तुमचा मित्र आहे किंवा आपण म्हणू तुमचा एक छान मित्र आहे आणि त्याला तुम्ही दर शुक्रवारी 5 वाजता एखाद्या छान टपरीवरती चहाच्या भेटताय आणि भेटून तुम्ही खूप छान गप्पा मारताय, तुम्ही मजा करताय आणि तुम्ही परत आपापल्या घरी जाताय. आणि तुम्ही 3 आठवडे गेलाच नाहीत त्या टपरीवरती. आणि 4थ्या आठवड्यात जाऊन जर अपेक्षा केली, की माझ्या मित्राने यावं परत आणि तेवढीच मजा करावी. का येईल ना तो? तुम्ही 3 आठवडे गेला नाहीत, तुम्ही कळवलं नाहीत. सेम गोष्ट ही कंटेंटच्या बाबतीमध्ये, की तुम्ही दर शुक्रवारी असेल, बुधवार असेल, तुम्ही व्हिडिओ घेऊन येताय आणि तुम्ही अचानक थांबता आणि तुम्ही करत नाही कंटेंट क्रिएट तो. तर मग लोकांनी का थांबावं तुमच्यासाठी? तसं आहे म्हणून ते गरजेचं आहे. ऑफकोर्स आता बाकी याला तांत्रिक गोष्टी आहेत, की YouTubeमध्ये कसं होतं, की तुम्ही जर कन्सिस्टंट असाल तर तुम्हाला YouTube पुश करतं. तुम्ही त्याच वेळेला व्हिडिओ टाकत असाल तर त्या पद्धतीने म्हणजे तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा पोटेन्शियल प्रेक्षक वर्ग आहे, ज्याला इंटरेस्ट तुमच्या टॉपिकमध्ये असू शकतो, त्यांच्या समोर तुमचा टॉपिक नेला जातो. या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. पण त्याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे, की ती कमिटमेंट आहे, की ते आपण जर ती सवय लावतो. म्हणजे आधी डेली सोप होतं. डेली सोप काय बरेच लोकांना नाही आवडायचं, पण तरी सवयीचा भाग झाला होता तो. की 7:30 वाजता ते लावलेलं असतं. तर तशी सवय आपण आपल्या प्रेक्षक वर्गाला लावली पाहिजे. म्हणून ती कन्सिस्टन्सी पाहिजे असं मला वाटतं. आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहितीये का, की सलग केल्यानंतर गोष्टींची क्लॅरिटी येते जास्त. म्हणजे करून येते गोष्टींची क्लॅरिटी. एकदमच मला आता माझा निश सापडला, माझा प्रेक्षक वर्ग सापडला असं होत नाही. करता येतं. त्यामुळे तुम्ही जितके कराल ना, तितकी क्लॅरिटी ती अजून चांगली येत जाते. म्हणून त्या कन्सिस्टन्सीला महत्व आहे आणि तिथेच म्हणजे काय म्हणतात पेशन्स जातो. म्हणजे मला कायम तेच वाटतं, की जिम आणि YouTube चॅनल सेम असतं. पहिल्यांदा खूप उत्साह असतो. नंतर नंतर नाही का मग नाही आधी पाऊस पडला तरी जाणार असं असतं. आणि नंतर मग आपण म्हणतो, "अरे डायटच 80% असतं. व्यायाम काय 20% केला तरी चालतो." असं ते होतं आणि परत तेच आहे, की नवीन क्रिएटरच्या बाबतीत ते दृष्टचक्र आहे, की रिस्पॉन्स येत नाही म्हणून तुम्ही काम करत तुम्ही पैसे मिळणाऱ्या कामाला प्रायोरिटी देता आणि मग तुम्ही प्रायोरिटी देत नाही म्हणून कंटेंट चांगला बनत नाही. सो त्याच्यात तुम्ही अडकता. तर मला असं वाटतं, की त्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. कन्सिस्टन्सीनी बऱ्याच गोष्टी साध्य होतात. तो तर मी काय असं म्हणत नाही की तुमचं पर्सनल लाईफ आणि या सगळ्या नियोजन करावं लागतं त्या गोष्टींचं, की तुम्ही नाही का ते असतं ना, कामच सर्वस्व, तुम्ही सगळं फाट्यावर मारा आणि ते यालाही काय अर्थ नाही शेवटी कारण तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आनंदी नसाल, तर तुमचा चांगला कंटेंट बनणार नाही. आपलं आयुष्यच रिफ्लेक्ट होतं आपल्या कंटेंटमध्ये. त्यामुळे नियोजन करून या गोष्टी करायला पाहिजेत, असं मला वाटतं. नवीन कंटेंट क्रिएटर्स साठी हं, एस्पेशली एखादा मराठी मुलगा किंवा मुलगी किंवा मराठी माणूस हं. अ, कोणी जर मराठी कंटेंट क्रिएशन मध्ये उतरायचा विचार करतोय तर त्यांच्यासाठी 3 टिप्स हं. काय देशील? बापरे!
परत आता ते उगाच आता आपण नाही का पॉडकास्ट आणि काहीतरी मॉडेस्टी दाखवली पाहिजे म्हणून मी म्हणत नाही, पण टिप्स देणं इतकं आम्ही आहोत की आम्ही पण त्या प्रवासातच आहोत. पण टिप्सपेक्षा मी म्हणेन की अनुभवातनं मित्र म्हणून शेअर असं करीन की एकतर चालू करा. खूप लोकं एनालिसिस करत बसतात. तर चालू करा. चालू केल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील. दुसरी गोष्ट मी असं सांगेन की परत, की बाकी टेक्निकल गोष्टी जाऊ देत. तुम्हाला काय सांगायचंय? तुमचं म्हणणं काय हे स्वतःलाच प्रश्न विचारा, की तुमचं म्हणणं काय? तुमचा विषय काय आहे? का शोधा? का करायचंय तुम्हाला? म्हणजे येस. यातनं कारण जर परत तेच आहे, की पैसे कमवायचे किंवा या गोष्टी असतील, तर ते काही साध्य होणार नाही. फक्त ते उद्दिष्ट असेल, तर साध्य होणार नाही. हा म्हणजे प्रचंड मेहनत करावी लागते याच्यासाठी आणि त्या मेहनतीचा तुम्ही आनंद घेऊ शकत असाल. म्हणजे परत तेच आहे. व्हिडिओ निर्मितीचा किंवा गोष्ट सांगण्याचा जर तुम्हाला आनंद घेता येत असेल, त्या स्ट्रगलमधनं पण तुम्हाला आनंद मिळत असेल, तरच कारण ते घासणं आहे, पण त्या घासण्याचा एक वेगळा आनंद आहे. तर तो असेल तरच तुम्ही करा. अदरवाईज बाकी कुठल्या अपेक्षा ठेवून करत असाल, तर अजिबात करू नका, असं मी स्पष्टपणे सांगेन. वाह! ते त्या जर्नीचा म्हणजे आनंद घेणं महत्वाचं आहे. डेस्टिनेशन वगैरे ते म्हणजे येत राहील. व्हेरी हां, म्हणजे नाईस आणि परत तेच, की कंटेंट क्रिएटर मी झालो आणि अचानक रात्रीत माझ्या बँकेत 10 कोटी जरी आले, तरी दुसऱ्या दिवशी पण मला व्हिडिओज करायला आवडणार आहे ना, तर पॉइंट आहे ना. अदरवाईज काही गंमत नाही त्याच्यामध्ये, असं आहे ते. आणि याच्या बाबतीत काय आहे म्हणजे डिजिटल कंटेंटच्या बाबतीमध्ये, बघणं जितकं सोपं आहे, तितकं करणं सोपं आहे असं वाटतं. बरोबर आहे. ओके. कसं होतं, कारण असंच वाटतं ना, की जनरल कॅज्युअली तर बनवा. कारण हे दिसतं माध्यम सहज किंवा म्हणूयात आपण कॅज्युअल. पण जो कंटेंट वाटतो आपल्याला सहज, तो सहज नसतो. त्याच्या मागे कष्ट असतात. पण ती सहजता येते करून. पण त्याच्या मागे म्हणून एफर्टलेस हा शब्द कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे. भरपूर एफर्ट्स आहेत, पण बघताना वाटत नाही, की तितके एफर्ट्स घेतलेत. भरपूर लोकं उत्साहाने कंटेंट क्रिएशन स्टार्ट करतात. हं, YouTube पण स्टार्ट करतात. ते कंटेंट टाकतात. मे बी त्यांना थोडाफार रिस्पॉन्सही मिळतो. चांगलं हं, कंटेंटही बनवत असतात. हं, पण भरपूर चॅनल्स मला एक कॉमन थीम अशी आढळते, की ते 1-1.5 वर्षानंतर ना ते पोस्ट करणं थांबवून देतात किंवा त्यांना ते रिझल्ट दिसत नाहीये. आयदर पैशांच्या स्वरूपात किंवा सबस्क्रायबरच्या आणि एंगेजमेंटच्या स्वरूपात आणि हं, त्याच्यामुळे कुठेतरी ते सगळा तो प्रोजेक्ट ढासळतो. ह्या गोष्टीतनं बाहेर कसं यायला पाहिजे? अशा लोकांनी ज्यांनी ऑलरेडी सुरू केलंय YouTube, पण आता हं, ते सस्टेन करू शकत नाहीये वेगवेगळ्या रिझन्समुळे. हं. ओके. तर 2-3 गोष्टी आहेत. आता कसं होतंय माहितीये का? नव्याने खरं तर आधी म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये शॉर्ट कंटेंटचा गेम खूप जास्त वाढलाय आणि त्यांनी हं. पटकन तुम्हाला रीच मिळतोय. ओके आणि रिकॉग्निशन सुद्धा मिळतंय. त्यामुळे जे आधी नव्हतं गेल्या 2 वर्षामध्ये. त्यामुळे ह्या 2 वर्षात शॉर्ट्स हा प्रकार खूप जास्त वाढलाय. आणि त्यामुळे होतंय असं, की बरेच जे नवीन क्रिएटर्स येतायत ना, ते भर शॉर्टवरती जास्त देतायत आणि लाँग फॉर्मॅट कंटेंटवरती देत नाहीयेत. शॉर्ट करणं गरजेचंच आहे. म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाहीये. कारण खरंच तुम्ही पोहोचता लोकांपर्यंत. पण प्रॉब्लेम असा आहे, की सुरुवातीला असं छान ते इल्युजन क्रिएट होतं, की अरे आपण खूप जोरदार पोहोचतोय. आणि त्यामुळे शॉर्टवरतीच भर देतात आणि त्यातनं पैसे मिळत नाहीत. कारण शॉर्ट कंटेंटमधनं पैसा मिळत नाही. जे शॉर्ट कंटेंट क्रिएटर आहेत त्यांना फक्त ब्रँडमधनंच पैसा मिळतो. आणि सुरुवातीला काय पटकन ब्रँड येत नाही तितका आणि फक्त ब्रँडवरती अवलंबून राहणं होतं. ओके. आणि हं. ह्या सगळे जागे होतात रिअॅलिटीमध्ये आणि होतं कसं, की तुमच्याकडे मोठी गोष्ट सांगण्याचं कसब जरी नसलं, शॉर्ट कंटेंटवरती वेळ मारून नेता येते. त्यामुळे रिकॉग्निशन मिळाल्यावर वाटतं, की आहोत आपण कंटेंट क्रिएटर बेटर. पण जेव्हा रिअॅलिटी हिट होते, की अरे 1 वर्ष झालं आपल्याला पैसे काहीच मिळत नाहीयेत. नुसतं रिकॉग्निशन घेऊन काय करायचंय? तर मग तेव्हा कळत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे मराठीमध्ये खरंच लाँग फॉर्मॅटचा कंटेंट करणारे खूप कमी लोक आहेत. ओके. म्हणजे अजूनही जे नवीन-नवीन क्रिएटर्स येतायत ना, लाँग फॉर्मॅट नाही करत आहेत. कारण लाँग फॉर्मॅटमधनं तुम्हाला YouTube म्हणजे पैसे मिळणारं, तुम्हाला मंथली पैसे मिळू शकतात, जर तुम्ही लाँग फॉर्मॅट चांगला कंटेंट केलात तर. तर मला असं वाटतं, की पहिलं म्हणजे लाँग फॉर्मॅट कंटेंट चांगला बनवणं. म्हणजे तो जास्तीत जास्त वेळ बघितला गेला पाहिजे. वॉच टाईम खूप चांगला मिळाला पाहिजे. तर त्याच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे. कारण जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊन तुम्हाला चांगले पैसे दर महिन्याला मिळतात ना, तुमची ब्रँडची डिपेंडन्सी कमी होते. ओके. आणि परत तेच आहे, ह्या सगळ्यांना इंटरलिंक्ड गोष्टी आहेत. जेव्हा चांगला वॉच टाईम मिळतो आणि चांगली एंगेजमेंट मिळते, तेव्हा ब्रँड सुद्धा ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येतात. ओके. त्यामुळे ही एक गोष्ट आहे, की याचा अर्थ मग शॉर्ट कंटेंट करायचा नाही का? तर असं नाहीये. ते तुम्ही एकाच वेळेस
जो मोठा तुमचा कंटेंट आहे लाँग फॉर्मॅटचा, त्याच्यासोबत तुम्हाला शॉर्ट कंटेंट सुद्धा करायचा आहे. तुमचा Insta प्रेझेन्स असेल, Facebook पेजचा प्रेझेन्स असेल, तोही तुम्हाला वाढवायचा आहे. म्हणजे सगळीकडे तुम्ही एकाच वेळेला वाढायचं आहे. पण इनिशियली फोकस जो आहे मी लाँग फॉर्मॅट कंटेंटवरती का म्हणतोय? कारण तिथनं पैसे मिळण्याची खात्री आहे. तर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला, तर तुम्हाला इमिजिएट पैसे मिळू शकतात. म्हणजे आता सुकीर्तजीला किंवा उर्मिला निंबाळकर चॅनलला सुद्धा ज्या लेव्हलला मॉनिटाईजचे पैसे मिळतात, आम्हाला ब्रँड नाही मिळाला तरी चालू शकेल. ऑफकोर्स आता आम्ही टीम वाढवली आहे, आमचा खर्च आम्ही वाढवलाय, त्यामुळे बाकीच्या गोष्टी आमचे बरेच मल्टिपल स्ट्रीम्स आहेत उत्पन्नाचे. पण सुरुवातीला आम्ही का सस्टेन होऊ शकलो? कारण मी, उर्मिला आणि आमचा एडिटर मित्र आम्ही तिघच होतो. आम्ही तिघच सगळं करायचो आणि YouTube मॉनिटायझेशनचे उत्तम पैसे मिळायचे. त्यामुळे आम्हाला असे आम्ही डेस्परेट नव्हतो झालो. बरोबर आहे. त्यामुळे मला तेच वाटतंय, की सुरुवातीला ते तुम्ही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय, की लाँग टर्मचा विचार करायला पाहिजे, की 2-3 वर्षानंतर काय असतील गोष्टी याचा विचार. इथे खूप म्हणजे म्हणून फालतू ब्रँडला आता लगेच पैसे मिळतात तर करून मोकळं व्हायचं. तर असं नाही करायचं. मी तुला परत म्हटलं, की ट्रस्ट तुम्ही बिल्ड करायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. आणि मग त्याच्यामध्ये परत तेच आहे, की तो तुमचा विषय कुठला आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुमचं जर फिक्शन असेल, तर तुम्ही मग साइड बाय साइड तुम्ही तुम्ही फिक्शन शोज तुम्ही घेऊन येताय का? फिक्शनमध्ये काही इंटरेस्टिंग स्टोरीज घेऊन येताय का? तिथे कुठे ब्रँडला इंटिग्रेट करताय का? अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुमचा नॉन फिक्शन कंटेंट असेल, तर तुम्ही काही कोर्सेस, वर्कशॉप्स आणू शकता का? किंवा सर्व्हिसेस तुम्ही तुमच्या वेगळ्या पद्धतीने आणू शकता का? स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस आणू शकता का? अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस बिल्ड करू शकता, असं मला वाटतंय. पण होतं असं आहे, आत्ता कसं झालं माहितीये का, की शॉर्टवरती खूप लोकं भर देतात आणि शॉर्टमधनं इमिजिएट पैसे जनरेट होत नाही. राइट. लाँग लाँग शॉर्ट का करतात? कारण शॉर्ट करणं सोपं आहे. बरं, खरं चांगला शॉट करणं सुद्धा अवघड आहे. पण तुलनेने म्हणजे रिलेटेड. मोबाईलवरती एडिटिंग चालून जातं, सगळ्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे शॉर्टवरती भर देतात आणि त्याला एक म्हणतात ना, की तुमचा एक छान इगो सुखावला जातो, की अरे 50,000 व्ह्यूज आले. अरे इतक्या लोकांपर्यंत पोहोचला. हा रील तर माझा मिलियनमध्ये गेला. पण ओके गेला मिलियनमध्ये. मग पुढे काय? तेच जर तुमचा लाँग फॉर्मॅटचा व्हिडिओ जर मिलियनमध्ये गेला, तर लिटरली तुम्ही महिन्याला ₹1,00,000 कमवू शकता. येस. असं आहे. आणि तिथे आय थिंक तुझा फार महत्वाचा पॉइंट आहे, कारण जो ट्रस्ट आहे तो लॉंग फॉर्म मध्येच डेव्हलप होतो. जेव्हा माणूस सुकीर्त आणि उर्मिलाला तासोन तास बघतोय, त्यांच्या गप्पा ऐकतोय, त्यांचे विचार ऐकतोय आणि त्यांचं काय जे आहे एक म्हणजे ते एक पर्सनल ऑलमोस्ट लाईक आता मला असं वाटतं, की अरे मी सुकीर्तला कित्येक वर्षांपासून ओळखतोय, राईट? तो तो ट्रस्ट आहे ना व्हायरल आणि त्या तुमच्या शॉर्टमध्ये बिल्ड व्हायला मला नाही वाटत तो ट्रस्ट तसा तिथं बिल्ड होईल. नाही, ऑफकोर्स डिस्कव्हरी जास्त होते. त्यामुळे शॉर्ट गरजेचंच आहे. मी म्हणतच नाही. कारण आम्ही पण आता खूप जास्त शॉर्टवरती भर दिलाय. आम्ही एक्सक्लुझिव्ह शॉर्ट्स पण बनवतोय. पण कसं आहे माहितीये का, की मी म्हटलं तसं, की सगळीकडे तुम्ही ॲट द सेम टाईम ग्रो व्हायला पाहिजे. पण पण एका वेळेला हे ठरवायला पण पाहिजे, की माझा प्राईम कंटेंट कुठला आहे? हं. माझा प्राईम कंटेंट लाँग फॉर्मॅट आहे का शॉर्ट कंटेंट आहे? आणि मग जर तो लाँग फॉर्मॅट असेल ना, नवीन क्रिएटरसाठी, तर तुम्हाला मॉनिटायझेशनचे चान्सेस जास्त आहेत. तुम्हाला लवकर तिथनं पैसे मिळू शकणार आहेत. तुमची ब्रँडची डिपेंडन्सी कमी होणार आहे. ही झाली एक गोष्ट जी मी स्ट्रॅटेजी बाबतीत म्हणलं. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की डिफरन्शिएटर. खूप सारे लोकं येतात. तुम्ही काय वेगळं करताय जे बाकीचे लोकं करत नाहीयेत? त्यामुळेच तुमचा कंटेंट स्टँड होणार आहे. आता पॉडकास्ट करणं सोपं आहे, म्हणून तुम्ही पॉडकास्ट करणार आहात का? का तुम्ही वेगळं काही आणणार आहात त्या पॉडकास्टच्या माध्यमातनं? फूड सगळेच जण करतायत, सगळेच लोकं. मग तुम्ही काय वेगळं घेऊन येताय, की जे बाकीचे लोकं करत नाहीयेत? डिफरन्शिएटर इथे खूप जास्त महत्वाचं आहे. 2च गोष्टी क्रिएटरसाठी गरजेच्या आहेत. एकतर अर्ली मूव्हर ॲडव्हांटेज असतो. असा विषय जो कोणीच करत नाही, तो तुम्ही करता. किंवा दुसरा म्हणजे की अशी गोष्ट किंवा असा फॉर्मॅट जो खर्चिक असेल, अवघड असेल करायला, पण तो कोणीच करत नाही. फॉर एक्झाम्पल मला द्यायचंय. मला माझंच उदाहरण द्यायचंय, की जेव्हा फूडचे व्हिडिओज मी करायला लागलो, तेव्हा मी आधी रँडम करत होतो. पण मला जाणवलं, की खूप सारे लोकं पुणे-मुंबईचा कंटेंट बनवतात आणि आता शॉर्ट कंटेंट तर खूप सारे आहेत, जे पुणे-मुंबईचे येतात. मला असं आलं, की काहीतरी मोठी प्रॉपर्टी बिल्ड करायला पाहिजे, की जी बाकी कोणी करत नाहीये. तर मला असं वाटलं, की महाराष्ट्रामध्ये 28 जिल्हे आहेत आणि 28 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी फूड संस्कृती आहे. आपण अख्खा महाराष्ट्र फिरायला पाहिजे. कोणीच अमरावतीला गेलेलं नाही आणि तिथला व्हिडिओ केलेला नाहीये. लाँग फॉर्मॅटचा व्हिडिओ. मी म्हटलं, की आपण महाराष्ट्र फूड टूर करूयात, की प्रत्येक जिल्ह्यात मी जाईन आणि त्या जिल्ह्यातले इंटरेस्टिंग पदार्थ कुठले आहेत, जे जुने आहेत, ज्याला काहीतरी कल्चर आहे, ते मी कव्हर करेन. अवघड होती गोष्ट. अवघड म्हणजे फायनान्शियली वेळ देण्याच्या बाबतीमध्ये. पण म्हटलं, की नाही हे केलं तरच काहीतरी स्टँड आपण होऊ. अदरवाईज मग आपण सगळ्या त्या गर्दीमध्ये आपण हरवून जाऊ. आणि म्हणून महाराष्ट्र फूड टूरची सुरुवात झाली.
म्हटलं खरंच सांगतो, ज्या पद्धतीने प्रेक्षक जोडला गेला महाराष्ट्र फूड टूरमध्ये, त्यामुळे झालं काय, मी यवतमाळला, कोणीच जण यवतमाळला जाऊन तिथे खूप जुन्या पद्धतीचं हॉटेल आहे, जिथे 80 वर्षापासून भजी मिळते. हे लोकांना खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि हो. त्यामुळे असं झालं, की जो माणूस यवतमाळचा आहे, जो कामासाठी पुण्यात शिफ्ट झालाय, तोही जोडला गेला, की "अरे, माझ्या गावचं तू दाखवतोयस." यवतमाळचा तर प्रेक्षक वर्ग जोडला गेलाच. पण हे जेव्हा मी केलं महाराष्ट्र फूड टूर, की प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणजे आता जवळ-जवळ आम्ही 60 एपिसोडची सीरीज झाली ती. महाराष्ट्र फूड टूर संपेल आता. आता पुणे आणि मुंबई. मी पुणे आणि मुंबई सगळ्यात शेवटी ठेवलं. का? कारण सगळे मॅक्सिमम क्रिएटर पुणे-मुंबईचेच आहेत. हं. पुणे-मुंबईचा ऑलरेडी भरपूर कंटेंट आणि हिंदी क्रिएटरनी सुद्धा मुंबईचा खूप सारा कंटेंट ऑलरेडी केलेला आहे. पण अशी गावं जिथे कोणी जात नाहीये, जिथे ज्या ठिकाणी जाऊन तिथले आपण एक्सप्लोर करूयात. त्याला काहीतरी छान त्याला अनुभव देऊयात. अशा गोष्टींवरती आम्ही भर दिला आणि ते कुठेतरी वर्क झालं. ते इथेच मला परत फार आवडली ती तुझी टूर जी आहे ना, अफलातून आहे. तू जेव्हा तुम्ही हा विचार करत होता राइट? तुमची कंपनी, तू, उर्मिला, तुझी टीम. तुम्हाला असं कुठे एक तरी मनात शंका आली होती का अरे रिस्की पण आहे, मे बी फ्लॉप पण जाऊ शकतं, असं वाटलं होतं का? रिस्की रिस्की तर होतच. पण तुला एक सांगू का? अ, हे उर्मिलाचंच वाक्य आहे खरं तर. क्रिएटर म्हणून ज्या गोष्टीची तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते ना, ती गोष्ट पहिली करायची. कारण का भीती वाटते? कारण कळतं की हे अवघड आहे करायला. कष्ट घेणारं आहे. खूप कष्ट लागणारी गोष्ट आहे. म्हणजे वाट लागणार आहे या गोष्टीसाठी. पण तीच करायची. कारण परत तेच आहे, की ते नसतं कोणी करत त्यावेळेस. कारण ना हां. म्हणजे फायनान्शियली किंवा एनर्जी वाईज सुद्धा हे अवघड होतं करणं. नाशिकला जायचं, तिथल्या 8 मिसळ ट्राय करायच्या. तिथे रिसर्च करायचा आधी जाण्याच्या आधी, तिथले जुने स्पॉट. प्रत्येक ठिकाणी आधी पश्चिम महाराष्ट्र, मग विदर्भ, मग मराठवाडा, म्हणजे आम्ही नांदेड, जालनाला कोणीच केलेला नव्हता व्हिडिओ. आम्ही जालन्यात जाऊन आम्ही व्हिडिओ केला आणि आम्हाला तिथे 90 वर्ष जुनी डेअरी सापडली, की जी खूप लोकांना माहीत नाही, पण ती जालना आणि त्या भागामध्ये प्रसिद्ध आहे. तर यामुळे काय झालं, की तिथे तो कंटेंट कोणीच करत नव्हतं. म्हणजे आता अक्कलकोट स्वामी महाराज खूप लोकं जाऊन प्रसाद खातात. पण आम्ही ते प्रयत्न करून त्यांच्या मागे त्यांना कन्व्हिन्स करून ॲक्चुअली तो 50,000-50,000 लोकांचा स्वयंपाक बनतो कसा? हे एकानेही शूट केलेलं नव्हतं. ते पहिल्यांदा आम्ही शूट केलं. अत्यंत म्हणजे ती परवानगी आणि ते त्याच्यासाठीच आम्ही जवळ-जवळ 2 महिने आम्ही झगडत होतो. पण जेव्हा ते झालं, तेव्हा तो वर्क झाला ना. परत तेच आहे. मी सर्च करून बघितलं म्हटलं कोणीही केलेलं नाहीये. अक्कलकोटमध्ये बनतो कसा प्रसाद? मेकिंग कोणीच केलेलं नाही त्याचं. ते पहिल्यांदा आम्ही केलं. तर मला तेच म्हणायचंय, की डिफरन्शिएटर मग इथे तेच ना. ते केल्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगतो एस सुद्धा तुमचाच आहे फक्त. म्हणजे तो निर्माण होतो तुमचाच एस निर्माण होतो. कारण येस. त्याबद्दल कोणीच दुसऱ्याने व्हिडिओ केलेला नाही. म्हणजे पैठणी अस्सल शोधायची कशी? हा आता खूप पण जेव्हा उर्मिलाने तो व्हिडिओ केला, तर कोणीच करत नव्हतं. उर्मिला मार्केटमध्ये गेली, शोधलं तिने, की एक्झॅक्टली मशीन मेड पैठणी आणि अस्सल पैठणी. यात काय वेगळेपणा काय असतो आणि ती शोधायची कशी? हा व्हिडिओ कोणीच करत नव्हतं. तो उर्मिलाने पहिल्यांदा केला आणि तो जोरदार व्हिडिओ वर्क झाला. तर मला तेच वाटतंय, की तुम्ही शोधायला पाहिजे तुमचा विषय, की तुमच्या विषयातला अशी कुठली गोष्ट आहे, की जी बाकीची लोकं करत नाहीयेत. ती तुम्हीच राइट. करणार आहात. आणि तो वेगळा आणि तो अँगल वेगळ्या पद्धतीने तुम्ही आणा किंवा तसं करा. मग नक्कीच ते वर्क कारण मी रँडम करत होतो आणि त्याला रिस्पॉन्स मिळत होता, काहीला नव्हता मिळत. पण मला असं वाटत होतं, की अरे लाँग टर्म कमिटमेंट लोकांची कशी येणार ना? म्हणजे छान एखादी काहीतरी आपण सीरीज ज्याच्यासाठी लोकं वाट बघतील, असं आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून ही टूर चालू झाली. आणि आणि आम्हाला स्वतःला म्हणजे तुला सांगू का, की स्वतः क्रिएटर म्हणून पण तुम्ही खूप समृद्ध होता ना. येस. म्हणजे समजा मी निर्माण करत असेन कंटेंट आणि जेव्हा मी ॲक्चुअली केरळमध्ये जाऊन ओणमची थाळी खातो, तेव्हा मला कळून जातं ना, म्हणजे खरंच जर तुम्हाला बघायचा आहे पर्वत, तर हिमालय पहिला बघा ना. मग तुम्हाला कळतं, की काय असतो पर्वत. नाहीतर हो. काय होतं तुमच्याच जवळची टेकडी तुम्हाला मोठी वाटते. असे. ऑथेंटिसिटी जी आहे ना, म्हणजे सगळेजण दावणगिरी डोश्याचा व्हिडिओ करत होते. मी म्हटलं, की दावणगिरीत जाऊन दावणगिरी डोसा खायचा. जिथे दावणगिरी बेंडे डोसा ही कॉन्सेप्ट जिथे आली, एका वाड्यामध्ये ते जुनं ज्याची आजी करायची आणि तो आता नातू तिचा बनवतो ते डोसे. तिथे जाऊन आम्ही दावणगिरी खाल्ला. कोणीच कुठल्याच क्रिएटरने केलेलं नाही. दावणगिरी मला असं वाटलं लक्ष्मी रोडला जाऊन करणं सोपं आहे ना, पुण्यात जाऊन. बेस्ट दावणगिरी डोसा लक्ष्मी रोडला मिळतो किंवा पुण्यात कुठे मिळतो, मुंबईत कुठे बेस्ट दावणगिरी डोसा मिळतो. तर पण दावणगिरीतच जाऊन दावणगिरी डोसा खाऊयात ना आपण. तर मग त्याला ती ऑथेंटिसिटी मग त्रास आहे, खर्च आहेत.
दावणगिरी जवळ-जवळ 11 तासाचा प्रवास आहे. तुम्हाला जाऊन तिथे जाऊन शूट करावं लागेल. तिथल्या भाषा वेगळी आहे. तिथे हो. शूटचा सिनारिओ कंप्लीटली वेगळा असेल. पण त्यामध्ये गंमत आहे मला असं वाटतं. त्याच्यात क्रिएटर मजा काय आहे. करतात बऱ्याच वेळा, तुम्ही सेफ मार्ग निवडला ना, की रिझल्ट्स पण तुम्हाला मिळणार नाहीत. छान गुबगुबीत असं नाही होणार आहे. ते थोडासा तो त्रासदायकच तो मार्ग निवडायला पाहिजे. तरच गोष्टी होणार आहेत. परत तेच आहे. ट्रॅव्हल व्हिडिओ बनवायचे आहेत, पण मी छान ट्रॅव्हलचा आनंद पण घेईन आणि व्हिडिओ पण करेन असं नाही होत. तुम्ही तुम्हाला जर चांगला खाण्याचा आनंद तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणजे मी नाही घेऊ शकत. कारण खूप साऱ्या गोष्टी खायच्या असतात. Yeah. शूट म्हणजे कशा पद्धतीने ते शूट करायचं आहे. एक घास खाल्ल्यावर ते मला आवडलं तर मी तिथे जास्त खाऊ पण शकत नाही कारण दुसरीकडे जाऊन बाकीचं खायचं असतं. त्यामुळे मी मनापासून तो आनंद खाण्याचा घेऊ नाही शकत. पण जर मी मनापासून खाण्याचा आनंद घेतला ना, तर व्हिडिओ चांगला नाही बनणार. बरोबर. व्हिडिओचा आनंद घेऊ घेऊ शकतो मी. खाण्याचा आनंद त्यासाठी मी वेगळा जायला पाहिजे किंवा शूट-बीट काही नाही आणि मनापासून खाऊन यायला पाहिजे. तर मला ते वाटतंय परत डिफरन्शिएटर तुम्ही Yeah. काय वेगळं बनवता हे गरजेचं आहे. Yeah. आणि परत तेच आहे की शॉर्ट फॉर्मॅट करा. शॉर्ट फॉर्मॅटला पर्याय नाही. पण इनिशियली जर तुम्ही लाँग फॉर्मॅट जर तुमच्या हातात बसला ना, तर तुमचा इन्कम सोर्स पक्का होऊन जातो. जो हं. मी आणि उर्मिलांनी तो पहिला पक्का झाला. सोशल मीडिया कुठे म्हणजे तुला काय वाटतं की फ्युचर सोशल मीडियाचं कुठल्या बाजूला इव्हॉल्व्ह होतंय? कारण मला वाटतं की चेंज ऑब्व्हियसली ॲक्सेलरेट होत चाललाय. फार पटापट बदल होतायत. नवीन गोष्टी येतायत. एआय येतंय. स्ट्रीमिंग हा जबरदस्त यंग जनरेशनमध्ये तो प्रकार जोरदार. म्हणजे फारच हं. ह्यूज आहे. सोशल शॉपिंग आहे. तुला एकंदरीत असा एक आपला एक एकदम बर्ड्स आय व्ह्यू जर तू द्यायचा राहिला आपल्या व्ह्युअर्सला, तुला काय वाटतं की पुढे काय आपण एक्सपेक्ट करू शकतो सोशल मीडिया इंडस्ट्रीमधनं? खरं सांगायचं तर म्हणजे उर्मिला या गोष्टींचा खूप जास्त अभ्यास करते. मी फारसा अभ्यास याचा करत नाही, की म्हणजे बदलणारी माध्यमं, एआय उर्मिला खूप सारा त्याबद्दलचा सतत अभ्यास करत असते, की कशा गोष्टी बदलतायत माध्यमांच्या असतील. मी थोडासा बबलमध्ये राहणारा माणूस आहे, की म्हणजे शॉर्ट कंटेंट सुद्धा उर्मिलांनी मला फोर्स करून करायला लावलं. कारण मला स्वतःला असं वाटायचं, की अरे मला लाँग फॉर्मॅटचा व्हिडिओ बनवायला खूप मजा येते. मला डॉक्युमेंटरीसारखं बनवायला जास्त आवडतं, फिल्म मेकिंगसारखं. एपिसोडिक मला गोष्टी करायला आवडतात. तेच मी करत होतो. पण मला उर्मिला म्हटलं, की "नाही रे सुकीर्त, तुला प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं नवीन प्रेक्षकांपर्यंत, तर तुला शॉर्ट कंटेंटचं कसब तुला शिकायलाच पाहिजे आणि तू ते शॉर्ट कंटेंट करायलाच पाहिजे." त्यामुळे मी त्याच्यामध्ये हळू पळायला लागलो. पण एक मला जाणवलं, की हो, गेल्या 2 वर्षामध्ये शॉर्ट कंटेंट भयानक प्रमाणात वाढलेत आणि त्याला आता पर्याय राहिलेला नाही क्रिएटर्सकडे शॉर्ट कंटेंट करण्याशिवाय. आणि ही चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट पण आहे असं मला वाटतं दोन्हीकडे. तुमचा रीच आहे आणि या सगळ्या गोष्टी, पण पेशन्स त्यामुळे खूप लोकांचा कमी होत चाललाय. एक हो. भयानक लेव्हलला पेशन्सच कमी होत चाललंय लोकांचं. एखादी गोष्ट बघणं शांतपणे हेच लोकांचं कमी होत चाललंय आणि हे खूपच भयानक आहे, त्रासदायक आहे. म्हणजे मग मला असं वाटतं, की आपण थिएटरमध्ये जरी गेलो ना चित्रपट बघायला, तरी आपल्याला असं होतं, की अरे स्लो चाललंय जरा पुढे घे ना, पुढे घ्यायचं तिथे ऑप्शन नाहीये. असं आपल्या बाबतीत होत चाललंय आणि ते अजून वाढणार असं मला वाटतंय. म्हणजे अजूनही तो पेशन्स कमी होत जाईल आणि शॉर्ट कंटेंटमध्ये आता मोठी गोष्ट काय येते तर व्हर्टिकल सीरीज हा एक नवीन प्रकार आता येतोय. व्हर्टिकल सीरीज आणि ते जोरदार वाढतंय आणि ते आता ऑलरेडी भारतात त्याचा प्रसार झालाय. चायनामध्ये आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण ते जोरदार वाढतंय. लिटरली मायक्रो ड्रामाज. मायक्रो ड्रामा जे 1.5 मिनिटाचा एक एपिसोड हो. आणि 50 जस्ट एपिसोडची एक व्हर्टिकल राइट? व्हर्टिकल जी तुम्ही व्हर्टिकली बघायची आणि 50 एपिसोडची एक सीरीज. सीरीज हो. हे हे इतकं आता वेड्यासारखं. म्हणजे चायनामध्ये तर लिटरली हजार-हजार एपिसोड्स त्याचे बनतायत. त्यामुळे ही नेक्स्ट बिग थिंग असं वाटतंय याच्यामध्ये आणि त्यामुळे स्क्रीनवरती एकत्रित बघण्याचा एक्सपिरियन्स थिएटर आणि या गोष्टी खूप कमी होत चालल्यात. म्हणजे आत्ताच आम्ही एक रिसेंटली एक डॉक्युमेंटरी बघितली ज्यात तू अमेरिकेचा आहेस, तुला जास्त तिथे जाणवत असेल, की हॉलिवूडमध्ये एक भयानक लेव्हलचा प्रोडक्शन कॉस्ट कमी झालीये. चित्रपट रिसेशन बनवणं आलंय, कमी झालंय. लोकांच्या जॉब जातायत तिथे. हो. जॉब जातायत आणि या गोष्टी कारण सगळ्या गोष्टी मोबाईलवरती जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे खरं सांगायचं तर आणि परत एआय आहे. त्यामुळे परत हे डिफरन्शिएट करणं, की एआय काय आणि एआयचा खूप जास्त वापर भयानक लेव्हलला म्हणजे तुम्ही रील्समध्ये पण आपण बघतोय, की एआयचा खूप वापर होतोय आणि ते अजून नेक्स्ट लेव्हल जातंय. पण परत या सगळ्यामध्ये मला परत तेच वाटतं, की आपण मूळ मूळ गोष्टीपाशी यायला पाहिजे, की उत्तम गोष्ट सांगण्याचं कसब आणि तेच स्वतःला कसं त्याच्यामध्ये अजून चांगलं बनवता येईल. कारण बघ ना, लोकांना वाटतं, की नाटक संपलं. हं. किंवा खूप सारे चॅनल्सचा पण आता खूप मोठ्या प्रमाणात नाटक आणि लाईव्ह शोजना महत्व आलंय. हाऊसफुल होतायत, निर्मिती होतीये. ही छान गोष्ट आहे ना, जे लोकांना साधारण एक 2002-4 चा जो काळ होता ना, 2000 पासनचा,
तेव्हा असं वाटत होतं की नाटक संपलं आता, काय आहे नाटकाचं? मग तेव्हा जोरदार टेलिव्हिजन आणि चित्रपट. तर पण तसं नाही झालं. परत मला असं वाटतं की ते अप अँड डाउन गोष्टी असतात रोलर कोस्टर सारख्या. पण आता लाँग फॉर्मॅटसाठी ती थोडीशी भीतीदायक गोष्टी आहे. शॉर्ट फॉर्मॅटचा खूप जास्त उदय मोठ्या प्रमाणावरती होतोय. आणि त्याच्यामध्येच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने मग फिक्शन असेल, सगळ्या गोष्टी त्याच्या व्हर्टिकलमध्ये होतील असं मला वाटतंय. पण खरं सांगू का, ते बरेच लोकं म्हणजे ते म्हणतात ना मराठीत म्हण आहे, की किती कोंबडं झाकलं तरी ते काही उजडायचं थांबणार नाहीये. तसं आहे, की तुम्हाला पर्याय नाहीये. जरी म्हणजे तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, तुम्हाला कंटेंटमध्ये करियर करायचंय किंवा नाही करायचंय. तुमची म्हणजे परत ते वाक्य आहे गॅरी व्हीचं, खूप मोठा तो पण मीडियामधला आहे, पॉडकास्टर आहे, की जर 2023, 24, 25 या काळामध्ये तुमचा एखादा बिझनेस आहे, तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे किंवा तुमची एखादी सर्व्हिस आहे आणि तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स नाहीये, तर तुम्ही मूर्ख आहात. असं तसं स्पष्टपणे वाक्य. त्यामुळे आता हा ऑप्शनच राहिलेला नाही. तुम्ही वकील आहात, डॉक्टर आहात, तुमचं कुठलंही तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुमचा गार्डनिंगचा बिझनेस तुम्ही काहीही तुम्ही तुमचा जो बिझनेस तुमचा छोटा फूड रेस्टॉरंट तुम्हाला सोशल मीडिया प्रेझेन्स शिवाय पर्यायच नाही. आणि त्याचा खूप चांगला वापर करून तुम्ही स्वतःची इकोसिस्टम तयार करू शकता, असं मला वाटतं. आणि सगळे त्या दिशेने जातात. म्हणजे मला तर ती पण भीती वाटते. नंतर तर ब्रँडसाठी क्रिएटरची पण गरज लागणार नाही, कारण जे प्रॉडक्ट बनवतात तेच क्रिएटर होतायत आता. म्हणजे जे बिझनेसमन आहेत, तेच आता परत क्रिएटर होऊ बघतायत. ज्या कंपन्याच आहेत, त्याच स्वतःचे चॅनल्स तयार करू बघतायत. त्यामुळे परत ब्रँड क्रिएटरला जे मिळणं आहे ना, ती डिपेंडन्सी कमी होणार आहे आणि ते दिसतंय आता. वाह! जबरदस्त. मित्रांनो, जसं सुकित भाऊंनी सांगितलं, सोशल मीडिया ही एक काय म्हणतात आपली आधुनिक विश्वातली एक जबरदस्त अशी ताकद आहे. बरोबर. ती तुम्ही जर व्यवस्थित विल्ड केली, तर त्या ताकदीमधनं भरपूर पैसा मिळू शकतो, फेम मिळू शकतो, प्रसिद्धी मिळू शकते. पण ह्या गोष्टी दुय्यम आहेत. मला वाटतंय एक तुम्ही चांगला जगामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट निर्माण करू शकता. जो सुकीर, तू आणि उर्मिला तुम्ही डेफिनेटली निर्माण केलेला आपल्या मराठी कंटेंट इंडस्ट्रीमध्ये. सो थँक यू फॉर एव्हरीथिंग दॅट यू हॅव बीन डुईंग. तुमच्या डिजिटल कोर्ससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला काहीही डाऊट नाही की भरपूर लोकांना त्या डिजिटल कोर्सचा फायदा होणार आहे. सो सुकिर्त भाऊ, थँक्यू सो मच. येस. तुम्ही अमेरिकन भाऊ पॉडकास्टवर आले, एवढा वेळ दिला, मन मोकळ्या गप्पा मारल्या. तुझ्यासोबत ना गप्पा मारायला मला फार आवडतं. एक तर हो, कारण हो. तू म्हटला ना, जेव्हा असं सेम फील्ड मधला माणूस येतो, गप्पा मारतो, बरोबर. मन मोकळं मन मोकळं. करतो, यू फील गुड. सो थँक्यू सो मच. मजा आली. येस. थँक यू अमेरिकन भाऊ मला बोलवल्याबद्दल आणि प्लीज नक्कीच अमेरिकन भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर उर्मिला निंबाळकर आणि सुकृतजी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि असेच आपण वेगळे वेगळे कंटेंट घेऊन येत जाऊ आणि अमेरिकन भाऊला खूप खूप शुभेच्छा. असंच छान चॅनल वाढत जाऊ दे असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.